जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज लाईव्ह. नमस्कार. राजमुद्रा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवू पाहणारे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर उद्धवजी भोसले सर या न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याशी हितगुज करू पाहत आहेत. या हितगुजमध्ये सर आपला जीवन प्रवास उलगडून विद्यापीठाच्या एकूण वाटचालीबद्दल आपल्याशी संवाद साधणार आहेत. हा संवाद साधत असताना सरांनी गेल्या 4-4.5 वर्षामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाला महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचललीत ती पावलं उचलत असताना त्यांच्यासमोर जो संघर्ष उभा टाकला होता, या संघर्षाचं बीज खोडून काढण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि आपला वेगळा ठसा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्षेत्रामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. असं हे व्यक्तिमत्व एका कुमठा गावाच्या ग्रामीण भागातून, अहमदपूर तालुक्यातील कुमठा गावाच्या अहमदपूर गावातून, खेडेगावातून ते आज कुलगुरुपदापर्यंत पोहोचलेले आहेत. हा प्रवास, त्यांचा जीवन प्रवास जो आहे तो जीवन प्रवास आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक जरी असला तरी त्यांच्यासाठी अत्यंत संघर्षशील राहिलेला आहे. हा संघर्षशील प्रवास सरांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. अशा संघर्षशील व्यक्तिमत्वाशी संवाद साधत असताना सर, आज राजमुद्रा न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त मी या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि स्वागत करत असताना आपल्याशी संवाद साधत असताना आपला जीवन प्रवास कशा पद्धतीने घडला याच्याबद्दल थोडंसं विस्तारानं आमच्याशी बोलावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. या निमित्तानं धन्यवाद. मी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच राजमुद्रा न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनाच्या सुद्धा त्या चॅनलला मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आपण आत्ताच विचारलात की कुलगुरुपदापर्यंतचा प्रवास आपला कसा राहिला, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की माझं प्राथमिक शिक्षण हे कुमठा बुजुर्ग तालुका अहमदपूर जिल्हा लातूर इथून झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण पण माझं सरस्वती विद्यालय कुमठा बुजुर्ग तालुका अहमदपूर इथून झालं आणि मग नंतर माझं ज्युनियर कॉलेज शिवाजी महाविद्यालय परभणी या ठिकाणी माझं ज्युनियर कॉलेजपर्यंत शिक्षण झालेलं आहे. मग ज्युनियर कॉलेजचं शिक्षण झाल्यानंतर मी गुरु गोविंदसिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालय नांदेड इथून माझी इंजिनिअरिंगचं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयातून माझं PGचं शिक्षण पण त्याच महाविद्यालयातून पूर्ण झालं आणि मग नंतर मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मुंबई इथून माझं PhDचं पर्यंतचं शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. हे करत असताना ग्रामीण भागापर्यंत मी 10वीपर्यंत होतो. तर ग्रामीण भागामधलं जे शिक्षण आहे, ग्रामीण भागातली जी काही परिस्थिती आहे त्याला ॲडजस्ट करून म्हणा किंवा त्याला एकरूप होऊन त्या काळात मी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला असं मी या ठिकाणी सांगेन. हे शिक्षण घेत असताना मला एक स्वाभिमानाने सांगा वाटतं की ज्या सरस्वती विद्यालय कुमठा बुजुर्ग इथून माझं शिक्षण झालं त्या शाळेमधून अभ्यासाबरोबर जीवन कसं जगावं, जीवनामध्ये संघर्ष असेल, संघर्ष असेल किंवा स्पर्धा असेल, या स्पर्धेमध्ये आपण कसं टिकलं पाहिजे या सर्व गोष्टीचं शिक्षण मला
सरस्वती विद्यालय कुमठा बुजुर्ग इथून मिळाला असं मी या ठिकाणी म्हणतो. त्याच काळामध्ये सरस्वती विद्यालय कुमठा बुजुर्ग इथून मला त्या वर्षी 86% मार्क्स घेऊन मी उत्तीर्ण झालो होतो आणि त्या बेसिसवर मला नॅशनल स्कॉलरशिप, नॅशनल मेरिट स्कॉलरशिप ही सुद्धा मला 10वी 12वी आणि पुढे इंजिनिअरिंगचं शिक्षण होईपर्यंत त्यावेळेस मिळालेली होती. मग मी नंतर माझं 11वी 12वी शिवाजी महाविद्यालय परभणी इथून केलं आणि शिवाजी महाविद्यालयामध्ये त्या काळामध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी PCM हे लागत होते, फिजिक्स मॅथमॅटिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स ग्रुप हा लागत होता. तर त्यावेळेस मला 99% मार्क्स हे PCMमध्ये होते आणि मग माझं टेक्निकल ऑप्शन असल्यामुळे मला त्याचे 2% ॲडिशनल मार्क मिळाले होते, जेणेकरून मला 101% मार्क्स हे अभियांत्रिकीला ॲडमिशन घेण्यासाठी मिळत होते. मग हे करत असताना जेव्हा परीक्षा सुरू झाली, जेव्हा ॲडमिशन घ्यायचं होतं, तर ग्रामीण भागातलं असल्यामुळं आईवडील शेतकरी होते, त्यामुळे जेव्हा ॲडमिशन घेण्याची वेळ आली तर त्यावेळेस फक्त एवढंच माहीत होतं की सिव्हिल इंजिनिअरिंग ही एक इंजिनिअरिंगची ब्रँच असते किंवा एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग एवढीच एक ब्रँच असते, एवढंच माहीत होतं. आणि जेव्हा ॲडमिशन घ्यायला गेलो तर त्यावेळेस फक्त 2 ते 3 कॉलेजेसच माहीत होते. एक नांदेडचं नवीन कॉलेज एक होतं आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद आणि मग शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे आणि VGTI मुंबई या 4 महाविद्यालयाबद्दलच माहिती होती. दुसऱ्या कोणत्याही महाविद्यालयाबरोबर मला माहिती नव्हती. जेव्हा मी त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी गेलो तर मला हे वाटतं की त्या ठिकाणी आता जशी ऑनलाईन पद्धती आहेत त्यावेळेस तशी ऑनलाईन पद्धती नव्हती. त्यामुळे ॲक्च्युली जेव्हा काउन्सिलिंग सेशन होत होते तेव्हा काउन्सिलिंग सेशन होत असताना त्या प्रत्यक्ष त्या केंद्रावर जाऊन आपल्याला काउन्सिलिंग करून ज्यावेळेस ज्या काही अव्हेलेबल जागा असतील त्या अव्हेलेबल जागा घेणं हे त्या ठिकाणी अपेक्षित होतं. मग मी तुम्हाला ह्यावेळेस सांगू इच्छितो की त्यावेळेस माझा मेरिटमध्ये 7वा नंबर होता. 7वा नंबर होता. मग 7वा नंबर असल्यामुळे महाराष्ट्रामधल्या कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मला ॲडमिशन मिळत होतं. मग हे करत असताना मला तर जास्त माहिती नव्हती. मग माझे मेहुणे प्रकाश लक्ष्मणराव मोरे हे त्यावेळेस शिवाजी ज्ञानोपासक नाही त्यावेळेस शिवाजी महाविद्यालय परभणी या ठिकाणी ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यांनी मला सांगितलं की नाही तू पुण्याला ॲडमिशन घे, पुण्याचं एकदम कॉलेज चांगलं आहे. पण माझे आईवडील शेतकरी होते आणि आईवडिलाला वाटायचं की बाबा आपला मुलगा दूर राहू नये, आपला मुलगा जवळच राहावा. त्यामुळे त्यांनी म्हटलं की मग सिव्हिल इंजिनिअरिंग कुठं मिळतं, तर औरंगाबादला मिळते, तर मग तिथलं ॲडमिशन घ्या असं त्यांनी सांगितलं. मग हे आमचं डिस्कशन सुरू असताना जे काउन्सिलिंगचं सेशन चालू होतं, काउन्सिलिंग सेशन चालू असताना थोडा वेळ थांबले. मग ते सांगत होते की बा कुठली ब्रँच घ्यायची लवकर सांगा, आम्हाला दुसऱ्या विद्यार्थ्यांना बोलून त्याला अलोकेशन करायचं आहे. तर मग मी त्यावेळेस जेव्हा आम्ही काउन्सिलिंगला गेलो होतो तर त्यावेळेस अशीच चर्चा झाली. चर्चेत झाल्यानंतर त्यावेळेस अमोल महामुनी एक होते. तर त्यांनी त्या काळामध्ये मला वाटतं माझ्यावेळेस त्यांना मार्क्स मिळाले होते आणि त्यांनी HGGS अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलेलं होतं. तर मग मला एक दोघं सांगितले की आजकाल इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग चांगलं आहे, तर मग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला तुम्ही ॲडमिशन का घेत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मी पण ठरवलं की बा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावे. पण त्या काळात मग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यावं तर सर्व लोकांची अशा अपेक्षा होती की बा हे नक्कीच गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथे ॲडमिशन घेतील. पण आईवडील म्हटले की नको, नांदेडजवळ आहे तर तू नांदेडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षण घे असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं मी HGGS अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी सांगावं वाटतं की जेव्हा काउन्सिलिंग सेशन सुरू होते, काउन्सिलिंग सेशनमध्ये सर्वांचेच आईवडील शेतकरी होते. फक्त माझेच वडील जे की त्यावेळेस पटका घालून त्या काउन्सिलिंग सेशनमध्ये होते. मला ते पण क्षण आजसुद्धा नक्कीच आठवतात. असा लाल पटका घातलेला माझे वडील एकटेच होते. मी त्यांनाच विचारत होतो की म्हणजे कुठं ॲडमिशन घ्यायचं. पण अशा दृष्टीने मग शेवटी इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतलं. इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर इंजिनिअरिंगची 4 वर्षे एकदम चांगल्या मार्काने मी पास झालो. मग जेव्हा फायनल इयरला होतो तेव्हा नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDAमध्ये म्हणजे पहिल्या 2 फेरीमध्ये माझं पात्रता झाली. मग जेव्हा फायनल मेडिकल टेस्टसाठी आणि फायनलसाठी जेव्हा मला डेहराडूनला जायचं होतं, मी डेहराडूनला अटेंड पण केलं. अटेंड करत असताना त्याच वेळेस म्हटले की बाबा मिलिटरीमध्ये जायचं, सैन्यामध्ये जायचं म्हणजे नको. मग माझी आई एकदमच नाराज झाली. इतकी आई नाराज झाली की
मग आई थोडी हेच झाली होती, भावनिक झाली. मग मग मी म्हटलं ठीक आहे, आता आपण तिकीट काढलेलंच आहे, सगळं झालेलं आहे, तर आपण जाऊन तरी यावं म्हणून. मी गेलो आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याही पात्रता फेरीमध्ये मग माझं सिलेक्शन झालं होतं. मग शेवटी फक्त एक मेडिकलसाठी आम्हाला बेंगलोरला जायचं होतं, पण आईवडिलाची इच्छा होती की नको, असं करू नको. मग मी ते नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा तिथला पण चान्स सोडला. मग हे करत असताना मग माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर मग मी MPSC थ्रू माझं टेक्निकलमध्ये MPSCला माझं सिलेक्शन झालं. तर MPSCला मला आज पण आठवतं आहे, ऑक्टोबर 1990मध्ये म्हणजे क्लास 2 उप अभियंता रुरल ब्रॉडकास्टिंग डिव्हिजनमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. म्हणून मी त्याच काळामध्ये काही काळासाठी MGM अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये जॉईन झालेलो होतो. मग इंजिनिअरिंगला त्या ठिकाणी सिलेक्शन झालं. मग सिलेक्शन झाल्यानंतर मला पण खूप आनंद झाला आणि त्याच काळामध्ये सायमल्टेनियसली मी सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिलिमसुद्धा पास झालेलो होतो. मग हे झाल्यानंतर मग मुंबईला जायचं ठरलं. मग अपॉइंटमेंट ऑर्डर आली. मार्चचा महिना होता. मार्चचा महिना झाल्यानंतर मग मला अपॉइंटमेंट ऑर्डर आली. मग अपॉइंटमेंट ऑर्डर आल्यानंतर माझी पोस्टिंग हे उप अभियंता डेप्युटी इंजिनियर म्हणून माझी मुंबईला बदले, म्हणजे मुंबईला पहिली पोस्टिंग झाली. माझी मुंबईला पहिली पोस्टिंग झाल्यानंतर मी त्या ठिकाणी गेल्यानंतर जॉईन फक्त आज जावं आणि उद्या चांगला दिवस आहे आणि उद्या जॉईन व्हावं अशी माझी संकल्पना होती. पण मी त्या ठिकाणी पाहिल्यानंतर त्या ठिकाणी क्वार्टर्स नव्हते. मग क्वार्टर्स नाही, ती राहण्याची व्यवस्था नव्हती. तर मग मला काय झालं हे झालं की माझी इच्छा नाही झाली की बुवा आपण तिथं कंटिन्यू करावं म्हणून. मग मी तिथं 4 दिवस राहिलो. 4 दिवस राहिल्यानंतर मी परत नांदेडला आलो. नांदेडला आल्यानंतर मी मग परत तिकडे काही गेलो नाही आणि तो माझ्या जीवनातला फार मोठा टर्निंग पॉईंट होता असं मला वाटतं. का तर त्या काळामध्ये मी हे प्रिलिम पास झालेलो होतो, तर त्यामुळे मला एवढा कॉन्फिडन्स होता की मी काही पण करेन. आय वॉज सो कॉन्फिडंट की मी आता फर्स्ट अटेम्पमध्ये मी MPSC पास झालो, फर्स्ट अटेम्पमध्ये इकडचं पण पास झालो, तर मला पुढे चालून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये चांगले यश मिळेल अशी माझी अपेक्षा होती. त्यामुळे मी तो तिकडचा चान्स सोडून दिला आणि तो माझ्या जीवनामध्ये फार एक चुकीचा म्हणता येईल किंवा एक टर्निंग पॉईंट होता असं मी त्या ठिकाणी सांगेन. मग नंतर हे करत असताना मग दरम्यानच्या काळामध्ये मी अभियांत्रिकी महाविद्यालय MGM अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी मी करत होतो नोकरी आणि त्या काळामध्ये मग माझं लग्न पण झालं. लग्न झाल्यानंतर मग मी सायमल्टेनियसली सिव्हिल सर्व्हिसेसला पण ट्राय केला आणि मी टेक्निकल परीक्षेसाठी म्हणजे टेक्निकल MPSCसाठी आणि टेक्निकल UPSCसाठी सुद्धा मी त्या काळामध्ये प्रयत्न केला. मग हे करत असताना UPSCचं 3-4 अटेम्प्ट झाले. माझं सिव्हिल सर्व्हिसेस पण नाही झालं आणि टेक्निकल पण नाही झालं. त्यावेळेस मला फार दुःख झालं असं मी सांगेन. हे करत असताना जेव्हा MGM अभियांत्रिकी महाविद्यालयाचे चेअरमन आदरणीय कमल किशोर कदम साहेब जेव्हा ह्यांना कळालं की मी फर्स्ट अटेम्पमध्ये MPSC झालेलो आहे आणि सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम पण झालेलो आहे, मग पण मी MPSCला तिकडे गेलेलो नाही आणि मग दरम्यानच्या काळामध्ये माझी टेक्निकल MPSC राहायची, सिव्हिल सर्व्हिसेसची MPSC राहायची किंवा UPSC राहायची. त्या काळामध्ये माझ्या बऱ्याचशा सुट्ट्या व्हायच्या. मी बऱ्याच वेळेस कॉलेजला ॲब्सेंट पण राहायचो. तर त्यांनी एक वेळेस बोलून घेतलं मला आणि त्यांनी विचारलं की बुवा नोकरी नाही करायची का, तुम्ही एवढे ॲब्सेंट राहता, हे करता का? तर प्राचार्याकडनं विभाग प्रमुखाकडून तसे रिपोर्ट गेलेलेच होते. साहजिकच आहे जाणं. जेव्हा हे करत असताना कोणी ॲब्सेंट राहिल्यानंतर त्याची दखल तर प्राचार्य घेणारच, त्याच्यामध्ये वावगं काही नव्हतं. मग मी साहेबांना असं सांगितलं की साहेब मी मी 2 परीक्षेसाठी प्रयत्न करतो आहे, तर त्या काळामध्ये मला बऱ्याच वेळेस आपण सुट्ट्या द्याव्यात आणि सुट्ट्याच्या काळामध्ये जो काही राहिलेला सिलेबस आहे मी नंतर कंप्लीट करेन वगैरे असं म्हणून मी साहेबांना सांगितलं. साहेबांनी क्षणाचा सुद्धा विचार न करता सांगितलं की ठीक आहे, यांना जे काही सुट्ट्या आवश्यक आहेत किंवा दुसऱ्या प्रकारची कोणती मदत आवश्यक आहे का, इन टर्म्स ऑफ बुक्स असेल हे असेल, त्यांना पूर्ण एक्सटेंड करा आणि माझ्या मागं जेवढा ॲब्सेंटीचा पिरियड होता त्या सगळ्या सुट्ट्या त्यांनी मान्य करून पगार पण दिला आणि पुढची हे पण केली, म्हणजे पुढचे कंटिन्युएशन पण केलं. मग हे करत असताना 4 अटेम्प्ट झाले. 3 अटेम्प्ट UPSCचे झाले आणि 4 अटेम्प्ट राज्यसेवेचे झाले. तिन्ही ठिकाणी सुद्धा मला यश नाही आलं. मी हे सांगू इच्छितो की राज्यसेवेला मी 3 वेळेस क्वालिफाय झालो होतो, पण मग मला त्याच्यामध्ये अंतिम यश काही त्या ठिकाणी मिळाले नाही. मग हे मिळालं नसल्यामुळं इतका दुःखी झालो की तेवढं दुःख मी आज पण हे करणार नाही. का तर मी जेव्हा माझं इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला होतो,
फायनल इयरला असताना बरेचसे लोक इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंटसाठी जात होते. पण माझी एक इच्छा होती की बा आपण इंडस्ट्रीमध्ये इंडस्ट्रीमध्ये प्लेसमेंट घेऊन इंडस्ट्रीमध्ये जाण्यापेक्षा आपण राज्यसेवेमध्ये जाऊन एक सरकारी अधिकारी व्हावं, एक चांगल्या पदावर राहावं, जेणेकरून आपल्याला ग्रामीण भागातील थोडीफार सेवा करता येईल आणि एक आपलं समाधान आपल्याला त्या गोष्टीमध्ये वाटेल असं मला वाटत होतं. त्यामुळं मग मी राज्यसेवेकडे शासकीय नोकरीकडे करण्याचा प्रयत्न केला, पण ते झालेलं नाही. त्यामुळे मला फार दुःख झालं. हे दुःख माझ्या वैयक्तिक पण होतं आणि त्याच काळामध्ये आमच्या गावामध्ये आणि आमच्या आजूभोवती 2-3 लोकांचं राज्यसेवेमध्ये सिलेक्शन झालं. त्यामध्ये एकाचं उपजिल्हाधिकारी म्हणून सिलेक्शन झालं, एकाचं तहसीलदार म्हणून आणि एकाचं सेल टॅक्स ऑफिसर म्हणून त्यावेळेस सिलेक्शन झालं आणि एकाचं कार्यकारी अभियंता म्हणून त्या काळामध्ये सिलेक्शन झालं. मग गावाकडे गेल्यानंतर लोक कंपेअर करत होते की अहो उद्धव एवढा हुशार म्हणता, तुम्ही हुशार म्हणता आणि त्याचं कुठंच झालं नाही आणि बाकीच्या मुलांचं सिलेक्शन झालं, ह्याचं काहीतरी चुकते का काय किंवा तो काही वाईट मार्गाला लागला काय, अशी म्हणजे लोकांमध्ये चर्चा व्हायची आणि मग ते आईवडिलाच्या कानावर पडायचं. मग आईवडिलाला एवढं दुःख व्हायचं, पण आईवडिलाला माहीत होतं हा करतोय, पण काय झालं काय नाही. त्यांना पण दुःख व्हायचं, ते बोलून दाखवलं नाहीत पण त्यांना दुःख व्हायचं, सर्वांचं झालं आणि आपल्या पोराचं झालं नाही, आता किती कष्ट करायचे काय असं त्यांनाही वाटायचं. पण ते धीर द्यायचे, होईल. मग मी म्हटलं की आता एक वेळेस आता काय होणार आहे, सगळे संपले मार्ग, मग आता काय होणार आहे तुमचं म्हणून हे म्हटल्यानंतर पण त्यांनी धीर दिला. पण त्यांना मनातून खूप वाईट वाटत होतं, खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं की बा सर्वांचं झालं नाही, ह्याचं काय नाही झालं. आणि मग त्यांना परत त्या गोष्टीचा रिग्रेट होत होता की तो सुरुवातीला त्याचं इंडियामध्ये सिलेक्शन झालं त्यावेळेस आपण त्याला जाऊ दिले नाही. जेव्हा डेप्युटी इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालं त्यावेळेससुद्धा ते येस नो अशा ड्युएल माइंडमध्ये होते. तुला जर योग्य वाटत असेल तर तुझं, आणि जर तुला वाटते की तू इथं बसून अभ्यास करून जर तुझं सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये होत असेल तर इथं बसून अभ्यास कर, असं ते म्हणत होते. आणि त्याच काळामध्ये माझं लग्न पण झालं. त्यामुळे त्यांनाही वाटायचं की बा जो काही नेसेसरी सपोर्ट आपण द्यायला पाहिजे होता तो दिला नाही का काय, असं त्यांनाही वाटायचं. शेवटी शेतकरी होते. मी एवढं नक्की सांगेन की आईवडील जरी शेतकरी असेल तरी त्यांना व्यावहारिक ज्ञान हे चांगलं होतं आणि आपल्या पोरांना शिक्षणासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्यांनी अफाट कष्ट केले, पण आम्हाला कधी कमी पडू दिलं नाही किंवा त्याची जाणीवसुद्धा होऊ दिली नाही, हे एक मी ह्या ठिकाणी सांगतो. बऱ्याच वेळेस आईवडिलाचं आम्ही पाहायचो की जेव्हा आम्ही कॉलेजमधून गेल्यानंतर वडील शेतामध्ये काम करणारे, आई शेतामध्ये काम करणारे, मग त्यावेळेस मलाच कसं तरी वाटायचं. मग मी म्हणायचं किंवा मी आल्यानंतर तरी असं पाहू नये, पण त्यांनी कष्ट करून हे केलं आणि मग पण आम्हाला त्यांनी कधी जाणीव करून दिली नाही की बा नाही ठीक आहे, एव्हरीथिंग इज वेल, आम्ही एकदम सुखी आहोत, आपल्याकडे पैसे भरपूर आहेत, काय असे काही करायची गरज नाही, असं म्हणून ते बऱ्याच वेळेस आम्हाला म्हणजे दाखवत होते त्यांच्या प्रत्येक ॲक्शनमधनं. मग हे नाही झालं. मग ते झाल्यानंतर मग मी एका दिवशी कमल किशोर कदम साहेबांना बोललो. मग त्यांना सांगितले की असं झालं आहे. तर त्यांनी काहीच म्हटले नाही, की त्यांनी हे म्हटले की ठीक आहे, यश अपयश होत असतं, तुम्ही ह्याच्यातून एक तुमचं माइंड एक चेंज होईल, एक बदल होईल, तुम्ही मुंबईच्या कॉलेजला मी तुमची बदली करतो असं म्हणून त्यांनी सांगितलं. मग त्यांनी बदली करत असताना मग त्यांनी मला प्रमोशनवर मुंबई कॉलेजला बदली केली. MGM अभियांत्रिकी महाविद्यालय कामोठी मुंबई या ठिकाणी बदली केली. मग त्या बदली करत असताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर त्या ठिकाणी योग्य वाटत असेल तर 4-5 महिने राहा, तर तिथे राहा, आणि तुम्हाला योग्य वाटत नसेल यू ट्राय फॉर 6 months, जर 6 महिन्यामध्ये योग्य नाही वाटलं तर तुम्ही परत येऊन बसून इथे, तुम्हाला काही हरकत नाही, पण तुम्ही कमीत कमी ह्या वातावरणातून दूर जर गेले तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचं हे होईल असं सांगितलं. आणि तो एक माझ्या जीवनामध्ये सेकंड टर्निंग पॉईंट होता असं मला वाटतं. मग मी मुंबईच्या MGM अभियांत्रिकी महाविद्यालय कामोठ्याला जॉईन झालो. तिथं जॉईन झाल्यानंतर मी ऑक्टोबरमध्ये त्या ठिकाणी जॉईन झालेलो होतो. डिसेंबरपर्यंत मी तिथल्या वातावरणामध्ये पण रमलो आणि त्या ठिकाणी आता सिव्हिल सर्व्हिस किंवा बाकीचं हे थोडेफार विषय नव्हते त्यावेळेस मग मी इंजिनिअरिंगचा पूर्ण अभ्यास करायचो आणि 3 महिने एक व्यवस्थित मी त्या ठिकाणी रमलो. मग त्याच दरम्यान मग साहेबांची इंजिनिअरिंग कॉलेजला भेट झाली होती. तर त्यांनी सांगितलं की आपण एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत ज्या लोकांना हायर एज्युकेशनला जायचं आहे त्या सर्व लोकांना आपण IIT मध्ये जर नंबर लागेल, IIT किंवा NIT मध्ये जर
त्यांचं शिक्षण त्यांना ॲडमिशन मिळत असेल तर आपण त्यांना स्पॉन्सरशिप देऊ आणि स्पॉन्सरशिप विथ फायनान्शियल असिस्टन्स देऊ असं मग त्यांनी सांगितलं. मग मी त्या काळामध्ये IIT बॉम्बेला मी फॉर्म भरलेला होता आणि मी सांगू इच्छितो की माझं पहिल्या प्रयत्नामध्येच IIT मुंबईमध्ये PhDला सिलेक्शन झालं, पहिल्याच प्रयत्नामध्ये. आणि मग त्यावेळेस इतका आनंद झाला मला पण आणि साहेबांना पण भरपूर आनंद झाला. मग मी IIT बॉम्बेमध्ये माझं PhD ही कंप्लीट केली. IIT बॉम्बेचा अनुभव माझ्यासाठी एक फार मोठा अनुभव आहे. IIT बॉम्बेमधलं कल्चर, तिथलं अकॅडमिक कल्चर असेल, रिसर्च असेल, त्या ठिकाणचं स्टुडंटची स्ट्रेंथ असतील, ह्या सर्व गोष्टीचा मी जवळून अभ्यास केला, त्या गोष्टी अवगत केल्या, त्या वातावरणात रुळलो. तर त्यामुळे मला एक चांगलं रिसर्च पण त्या ठिकाणी करता आलं. त्या काळामध्ये 4 वर्षामध्ये अभियांत्रिकीचे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे जे काही चांगले पुस्तकं असतील ते सर्व पुस्तकं मी त्या ठिकाणी वाचलेली होती. आणि हे करत असताना मग थोडा इंजिनिअरिंग असल्यानंतर मॅथमॅटिक्सचा फार मोठ्या प्रमाणात संबंध येतो. तर त्यामुळे इंजिनिअरिंग पुस्तकाबरोबर मी मॅथमॅटिक्सचे पण भरपूर पुस्तकं वाचलेली होती. आणि त्या काळामध्ये मी इतका अभ्यास केला की फक्त IIT सोडून मला बाकीचं जग काहीच माहीत नव्हतं. तर त्यामुळे एक चांगल्या क्वालिटीचा मी रिसर्च केला, चांगल्या क्वालिटीचा रिसर्च करून चांगले पब्लिकेशन्स पण आले. आणि पब्लिकेशन्स आल्यानंतर मग मी IITचं पूर्ण त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं. ही IITमध्ये शिक्षण घेत असताना मला ज्यांचं एक आदरानं उल्लेख करावा वाटतो ते म्हणजे माझे गुरु, जे आज इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पवईचे संचालक म्हणून कार्यरत आहेत, प्रोफेसर सुभाषिष चौधरी. हे एक आमच्या सर्वांसाठी एक रोल मॉडेल आहे असं मी या ठिकाणी सांगतो. प्रोफेसर सुभाषिष चौधरी हे वयाच्या 38व्या वर्षी ॲट द एज ऑफ 38 ही बिकेम प्रोफेसर ॲट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई. फार मोठी विद्वान माणूस, ग्राउंड टू अर्थ, नियम म्हणजे नियम, वेळ म्हणजे वेळ, म्हणजे एकदम चांगला, एकदम आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्या सुभाषिष चौधरी सरांकडे पाहतो. जेव्हा आम्ही PhDच्या काळामध्ये जेव्हा सरांकडे पाहायचो तर त्यांनी वेळ द्यायचा आणि त्या वेळेमध्ये 1 मिनिटसुद्धा इकडं तिकडं न होता त्यांनी आम्हाला पूर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं. आणि त्या काळामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामुळे, त्यांच्या सहवासामुळे आम्ही एक चांगल्या प्रकारचं कार्य केलं होतं. आणि आम्ही सर्व विद्यार्थी आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यामुळे सरांना त्यावेळेस शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड त्या ठिकाणी मिळालेला होता. आणि शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड मिळवणारे ते पहिले सायंटिस्ट होते भारतामधले, मी असं या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यांचं मार्गदर्शन, त्यांची प्रेरणा इतकी अफाट होती, त्यांचं वागणं, त्यामुळे आम्ही एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न केला असं मी या ठिकाणी सांगेन. मग माझं PhD झाल्यानंतर मी काही दिवस IITमध्येच राहिलो. IITमध्ये राहिल्यानंतर रामराव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई या ठिकाणी मी 1 वर्ष प्राचार्य होतो. 1 वर्ष प्राचार्य झाल्यानंतर मग मी तिथून मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे 31 मे 2007 पासून 4 नोव्हेंबर 2018पर्यंत प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी काम केलं. मग अभियांत्रिकी RGIT मुंबईमध्ये काम करत असताना मला एक स्वतःचं कॉलेज किंवा स्वतःचं इन्स्टिट्यूट ही भावना धरून मी त्या ठिकाणी काम केलं. ते काम करत असताना मला आदरणीय कैलासवासी विलासराव देशमुख साहेब आणि अमित देशमुख साहेब या दोघांचं पण फार सहकार्य मिळालं, मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे त्यांच्या सहकार्यामुळे, त्यांच्या मार्गदर्शनामुळे राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई ही एक मुंबईमधली एक सॉर्ट आफ्टर इन्स्टिट्यूट आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मग राजीव गांधी इन्स्टिट्यूटमधून जे काही नवीन संशोधन केले, नवीन टीचिंग लर्निंगच्या गोष्टी अवगत केल्या, नवीन संशोधन केले, ह्या सर्व गोष्टीमुळे मला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये काम करण्याची संधी मिळाली, कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली असं मी सांगू इच्छितो. आणि 5 नोव्हेंबर 2018 रोजी मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून रुजू झालो आणि आता सध्या विद्यापीठामध्येच्या सेवेमध्ये आहे. सर, आपला हा जीवन प्रवास अतिशय रंजक, तितकाच संघर्षानं परिपूर्ण असा आहे. संघर्ष करत असताना आपली स्वतःची तत्त्व, आपण कधीही त्या तत्त्वाशी तडजोड केली नाही. तत्त्वाशी तडजोड केली नाही म्हणून हे कुलगुरुपद आपल्या समोर उभं टाकलं.
कुलगुरुपदावर आपण विराजमान झालात. सर, ह्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये ज्या गावामध्ये आपला जन्म झाला त्या कुमठा गावातल्या परिसरातली ग्रामीण जीवनाचे चांगले वाईट काय जे परिणाम झाले असतील या सगळ्या जीवन प्रवासामध्ये, त्यामध्ये कुठं तुम्हाला यशासाठी संघर्ष करण्यासाठी उपयोगी ठरले का? किंवा असं म्हणता येईल आपल्याला की आपलं जे शैक्षणिक उंची आहे ही शैक्षणिक उंची गाठण्यासाठी त्याचे काही अडथळे आलेत का? मी नक्की सांगेन की मी ग्रामीण भागामधून जरी 10वीपर्यंत शिक्षण घेतलेलं असलं आणि पुढे मी IIT जेव्हा गेलो ते ह्या प्रवासामध्ये मला नक्कीच वाटतं की ग्रामीण भागात मुळे मला काही अडथळे आले नाहीत. एकसुद्धा मला अडथळा आला नाही असं मी सांगेन. ग्रामीण भागामध्ये मधली जी चिकाटी असते, काम करण्याची शक्ती असते, त्या जोरापर्यंतच मी त्या ठिकाणी पोहोचलो असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. पण माझ्या जीवनामध्ये मी असं सांगेन की मी जरी ग्रामीण भागामध्ये जरी असलो तरी मला एक मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांचा सहवास मिळाला, तर त्यामुळे मी IITपर्यंत जाऊ शकलो असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज ग्रामीण भागामधले इतकं पोटेन्शियल आहे की ग्रामीण भागामधल्या सर्वच विद्यार्थ्यांनी एक डिटर्मिनेशन ठेवून जर काम केलं तर ते IIT काय, इव्हन ऑक्सफोर्ड किंवा MIT USA या ठिकाणी सुद्धा ते जाऊ शकतील असा मला विश्वास वाटतो. सर, नक्कीच ग्रामीण भागातला हा विद्यार्थी, ग्रामीण भागातला माणूस हा कुठल्याही संकटाला घाबरत नाही, तितक्याच धाडसानं त्या संकटाचा सामना करत असतो. ते प्रतिबिंब तुमच्यामध्ये आम्हाला सातत्यानं जाणवते, दिसते. पण सर, आपल्या ह्या सगळ्या जीवन प्रवासामध्ये आपल्यावर, आपल्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणाऱ्या अशा काही व्यक्ती आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या जीवनाला आकार मिळाला, तुमच्या या करिअरला आकार मिळाला असं सांगता येईल? नक्कीच माझ्या या करिअरला आकार देण्यामध्ये सरस्वती विद्यालय कुमठा बुजुर्ग यातील मधील माझे शिक्षक, नंतर माझे मेवणे प्रकाश मोरे, नंतर आदरणीय कमल किशोर कदम आणि सर्वात मोठे ज्यांचं फार मोठं माझ्या जीवनामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ते माझे गुरु आदरणीय प्रोफेसर सुभाषिष चौधरी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईचे संचालक आहेत, या लोकांचा, आणि त्याचबरोबर आईवडील, मित्र या सर्वांचाच मला फार मोठा सहयोग मिळालं, सहकार्य मिळालं किंवा मार्गदर्शन मिळालं, जेणेकरून आजपर्यंतचा म्हणजे प्रवास हा एकदम चांगला झाला असं मी या ठिकाणी म्हणेन. आपल्या व्यक्तिमत्वामध्ये ह्या सगळ्या मोठ्या माणसांचे विविध पैलू वेगवेगळ्या मार्गाने दिसतच असतात, आम्हाला जाणवत असतात. पण हे पैलू पाडत असताना त्यांनी जी काही मदत केलेली आहे आपल्याला, ही मदत पुढच्या आयुष्यासाठी, पुढच्या लोकांसाठी, पुढच्या आपल्या परिसरातल्या मित्रपरिवारासाठी अशी दुर्मिळ पद्धतीने मिळत असते. सर, तुम्हाला कमल किशोर कदम साहेबांना असेल, विलासराव देशमुख साहेबांना असेल, इव्हन तुमचे गुरु, शाळेचे गुरु असतील, ह्या सगळ्यांचा वाटा तुमच्या व्यक्तिमत्व घडणीमध्ये आहे. आईवडिलांचा तितकाच वाटा आहे, मोरे सरांचा तितकाच वाटा आहे. हे या सगळ्यामधून आपलं व्यक्तिमत्व घडलं असं आपण म्हणाला. पण हे कुलगुरुपद मिळवत असताना आपल्याला ह्या लोकांचा पाठिंबा मिळाला की आपल्या सगळ्या स्वकर्तृत्वानं हे पद आपल्याला मिळालेलं आहे? कुलगुरूमध्ये कुलगुरुपदा जेव्हा होतं, जेव्हा मी नांदेड विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून होण्याच्या अगोदर मी 3 ते 4 विद्यापीठामध्ये कुलगुरुपदासाठी ॲप्लिकेशन्स केलेले होते. मग ॲप्लिकेशन्स केल्यानंतर मग माझं 2-3 विद्यापीठामध्ये पहिल्या 5मध्ये मी शॉर्टलिस्ट पण झालेलो होतो. त्याचबरोबर नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये सुद्धा शॉर्टलिस्ट झालो. मग हे शॉर्टलिस्ट झाल्यानंतर मग माझी अंतिम निवड ही नांदेड विद्यापीठामध्ये झाली. हे करत असताना त्या लोकांचा, मी असं म्हणणार नाही की बा त्या प्रक्रियेमध्ये किंवा त्याच गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग होता किंवा त्यांची मदत झाली, पण माझे ओव्हरऑल जीवन घडवण्यामध्ये, का तर 1-2 दिवसाच्या सहभागामुळे किंवा ह्याच्यामुळे होत नाही, तर माझं ओव्हरऑल जीवन घडवण्यामध्ये या सर्व लोकांचा फार मोठा सहभाग आहे आणि त्यांच्यामुळेच मी ह्या कुलगुरुपदापर्यंत पोहोचलो असं मी नक्की सांगू इच्छितो. सर, आपण कुलगुरुपद स्वीकारलं नोव्हेंबर 2018ला. 2018ला नोव्हेंबर स्वीकारलं. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये कुलगुरू पदावर रुजू होण्यापूर्वी आपण या परिसराचा किंवा या विद्यापीठामध्ये असलेल्या प्रश्नांचा, आव्हानांचा काही अभ्यास केला होता? सर,
नाही, जेव्हा कुलगुरूपदासाठी जेव्हा अर्ज करत होतो, तर त्यावेळेस महाराष्ट्रातली शैक्षणिक प्रगती काय किंवा महाराष्ट्रातली शिक्षण व्यवस्था काय आहे, भारतातली शिक्षण व्यवस्था काय आहेत आणि भारताच्या आणि पर्टिक्युलरली महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेपुढे सध्याची आव्हानं काय आहेत, याबद्दलचा मी थोडा अभ्यास केला होता. मग हे अभ्यास करत असताना भारतातील ज्या काही अग्रगण्य संस्था आहेत, उदाहरणार्थ IIT असतील, एम्स असेल किंवा NIT वगैरे असतील, या संस्थांचा पण मी अभ्यास केलेला होता. आणि इनफॅक्ट मी IIT मुंबईचा विद्यार्थी असल्यामुळे IITमधलं जे काही शिक्षण आहे त्याचं मी जवळून पाहिलेलं होतं आणि त्या शिक्षणाची उपयुक्तता किती आहे याची मला पूर्णपणे जाणीव होती. मग जेव्हा कुलगुरूपदासाठी मी अर्ज केलेला होता, तर मग त्या विद्यापीठाची जी काही थोडीफार माहिती ती मी डायरेक्टली इनडायरेक्टली ही प्रत्येक विद्यापीठाची घेतलेली होती. आपण जेव्हा विचारतात की स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाबद्दल काय, तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये मी कुलगुरू म्हणून जॉईन झालो त्याच्या अगोदर फक्त 2 वेळेस त्या विद्यापीठामध्ये मी व्हिजिट केलेली होती. फक्त 2 वेळेस त्या विद्यापीठामध्ये व्हिजिट केलेली होती. आणि दुसरी गोष्ट, त्या विद्यापीठामध्ये 1-2 लोक सोडले तर बाकी कुणाची सुद्धा ओळख मला ह्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये नव्हती. तर माझ्यासाठी हा विद्यापीठातले लोक हे एकदम नवीनच होते, 100% नवीन. कुणाचीच ओळख नव्हती, मी कुणाच्या टचमध्ये पण नव्हतो. पण मी या ग्रामीण भागातला आहे. मी नांदेड इथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतलेलं आहे आणि इथल्या शिक्षण पद्धती मला जवळून माहीत होती. तर त्यामुळे मी जेव्हा कुलगुरू म्हणून चार्ज घेतला, त्यानंतर पुढे मार्गक्रमण करण्यासाठी मला काही अडचणी आल्या नाहीत, असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. नक्कीच सर, अडचणी जरी आणि आल्या, प्रत्येक विद्यापीठाकडे आव्हानं आहेत. ते आव्हान पेलण्याची शक्ती आपणा सर्वांमध्ये आहे असं मी म्हणेन. आणि आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून एक चांगलं काम करण्याचा उद्देश ठेवून केला, तर किती जरी आव्हाने आले तरी त्या आव्हानावर आपण मात करू शकतो, एवढा विश्वास माझ्यामध्ये सुरुवातीपासूनही होता, आज पण आहे. आणि त्या विश्वासावरच जे काही आव्हाने होते त्या आव्हानावर मी मात करण्याचा प्रयत्न थोड्याफार प्रमाणात तरी प्रयत्न केला असं मला या ठिकाणी वाटतं. सर कुलगुरू म्हणून आपण रुजू झालात विद्यापीठामध्ये. रुजू झाल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या महिन्यामध्येच या विद्यापीठाचा अभ्यास करत असताना, या विद्यापीठाला जवळून पाहत असताना किंवा या विद्यापीठाच्या समोरच्या सगळ्या समस्या जाणून घेत असताना अशा काही समस्या तुम्हाला दिसल्यात का? अशी काही आव्हानं दिसलीत का, ज्या समस्या तातडीनं सोडवणं गरजेचं होतं? कारण तसं जर पाहिलं तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे नवीन विद्यापीठ आहे, यंग विद्यापीठ आहे. अशा विद्यापीठासमोर असलेल्या समस्या आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यासारख्या मागास भागामधलं हे विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाच्या इतर विद्यापीठाच्या तुलनेमध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या वेगळ्या आहेत. त्या समस्यांचा उहापोह करत असताना आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या समस्या अशा वाटल्या की ज्या विकासाच्या दृष्टिकोनातून विकासामध्ये अडथळा आणणाऱ्या ठरतील? ओके. जेव्हा मी कुलगुरूपदाचा चार्ज घेतल्यानंतर एक सर्वात प्रथम मी लक्षात आलं की जेव्हा चार्ज घेतल्यानंतर 1-2 दिवसामध्ये मी जे काही विभाग प्रमुख आहेत, सर्व विभाग प्रमुखाच्या बैठका घेतल्यानंतर त्या सर्व बैठकीमधून त्यांच्याकडनं सध्याची परिस्थिती काय आणि प्रत्येकजण काय करते या सगळ्या गोष्टीचा मी त्यावेळेस थोडाफार अभ्यास केला. हे कळल्यानंतर मला असं लक्षात आलं की सर्वात मोठी गोष्ट म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षा होऊन निकाल हे वेळेवर लागत नाहीत. सगळ्यात मोठी गोष्ट एक. नंबर 2, ह्या परीक्षेचा कालावधी जवळपास 40 ते 45 दिवस ह्या एका सत्राच्या परीक्षा घेण्यासाठी लागतात. म्हणजे वर्षामधले जवळपास 90 दिवस हे परीक्षा कंडक्शन करण्यामध्येच लागतात. हे एक मला दुसरं वाटलं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बरेचसे ग्रामीण भागातले कॉलेजेस आहेत त्यामध्ये टीचिंग लर्निंग एक प्रॉपर होत नाही. बऱ्याच महाविद्यालयामध्ये पर्टिक्युलरली विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये शिक्षकांची आणि शिक्षेतर कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शिक्षणाच्या सुविधासुद्धा अपुऱ्या आहेत. त्यामुळे टीचिंग लर्निंग बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित होत नाहीत असं मला त्या ठिकाणी कळालं. नंबर 2, संशोधनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण जे काही संशोधन करतो, ठीक आहे कॅम्पसवर संशोधन करतात लोक, त्यांचे पब्लिकेशन्स होतात, पण जे काही संशोधन होते त्याचं एक समाजाभिमुख किंवा समाजाला उपयुक्त ठरणारं होत नाही असं मला त्या ठिकाणी लक्षात आलं. मग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा एक मला थोडी अनियमितता वाढली. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वर्कलोड आहे ते युनिफॉर्म नव्हतं
किंवा प्रत्येकाला अकाउंटेबिलिटी अधिकार होते पण अकाउंटेबिलिटी नव्हती. अशा बऱ्याचशा काही गोष्टी त्या ठिकाणी मला लक्षात आल्या. मग प्रशासनामध्ये सुधारणा करावी म्हणून मी सर्वप्रथम अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट येत्या 6 महिन्यामध्येच मी पाहिलं. मग 6 महिन्यामध्ये अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट कंप्लीट केल्यानंतर जे त्या कमिटीचे रिकमेंडेशन्स आहेत त्या रिकमेंडेशननुसार प्रशासनामध्ये थोडेफार प्रमाणात बदल केले. नंबर 1. नंबर 2, दुसरं एक माझ्या असं लक्षात आलं की जे काही संलग्नित महाविद्यालयामध्ये आहेत, संलग्नित महाविद्यालयामध्ये जेव्हा त्यांना पहिलं फर्स्ट टाईम ॲफिलिएशन दिलं होतं त्यावेळेसपासून संलग्नित महाविद्यालयामध्ये लोकल एन्क्वायरी कमिट्या गेलेल्या नव्हत्या किंवा बऱ्याच ठिकाणी अकॅडमिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट पण बऱ्याच ठिकाणी झालेलं नव्हतं. मग त्या काळामध्ये जवळपास पहिल्या वर्षी जवळपास 60 ते 70 कॉलेजेसमध्ये LIC कमिट्या पाठवून त्या ठिकाणी भौतिक सुविधा आहेत का, शिक्षकांची पुऱ्या प्रमाणात अपॉइंटमेंट झालेले आहेत का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढच्या वर्षीची संलग्नता द्यायचं असं ठरलं आणि त्याप्रमाणे कमिट्या पाठवल्या आणि कमिटीच्या रिपोर्टनुसार आणि विद्या परिषदेच्या मान्यतेनुसार काही कॉलेजेसला आपण कंटिन्युएशन ऑफ अफिलिएशन दिलं आणि काही ठिकाणी काही काळासाठी सस्पेंड केलं होतं. हे सगळं करत असताना त्या अफिलिएटेड कॉलेजमधली शैक्षणिक व्यवस्था सुधारावी हाच त्यामागचा उद्देश होता. नंबर 1. दुसरी गोष्ट हे झाली की ते परीक्षेचे निकाल हे वेळेवर लागत नव्हते. तर त्यामुळे मी असं म्हटलं की जे काही ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा जे मेन कॅम्पस सब कॅम्पस आहेत विद्यापीठाचे त्यांचे निकाल हे परीक्षा झाल्यानंतर 8 दिवसामध्ये निकाल लागलं पाहिजे असा एक रूलच केला आणि तो झाल्याशिवाय व्हॅकेशन्स वगैरे नंतर जा असा नियम केल्यामुळे त्या कॅम्पस आणि सब कॅम्पसचे निकाल हे 8 दिवसामध्येच लागायला सुरुवात झाली. कॅम्पस आणि सब कॅम्पसचे निकाल 8 दिवसामध्येच लागायला सुरू झाल्यामुळे एक विद्यार्थ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. का तर अगोदर 2-2 महिने निकाल लागत नव्हते. मला पण प्रश्न पडला की 20 पेपर आहेत, 20 पेपर चेक करण्यासाठी 2 महिने लागत असतील तर इथं काय होत असेल. मी बाकीच्या अफिलिएटेड कॉलेजमध्ये मी समजू शकतो का तर अफिलिएटेड कॉलेजमध्ये प्राध्यापकाची संख्या कमी होती त्यामुळे तिथले निकाल लागायला थोडाफार उशीर मी समजू शकतो. पण ॲटॉनॉमसचं आणि कॅम्पसचं ते विचार करण्याच्या बाहेरचं होतं. त्यामुळे आय मेड इट कंपल्सरी टू डिक्लेअर द रिझल्ट विदिन 10 days किंवा 8 दिवसामध्ये. त्यामुळे तिथले निकाल लागले. मग तिथली परिस्थिती पण झाली आणि ॲफिलिएटेड कॉलेजच्या निकालाचे सुद्धा वेळेवर निकाल लागावं यासाठी प्रयत्न केले आणि मी सांगू इच्छितो की ते निकाल वेळेवर आणि एक चांगल्या प्रकारचे त्या दरम्यान लावले. दुसरी गोष्ट प्रशासनामध्ये ज्या काही सुधारणा करायच्या होत्या, माझं पहिलंच वाक्य होतं की जे काही प्रशासन असेल ते एकदम ट्रान्सपरंट आणि पारदर्शी प्रशासन असेल आणि एकदम गतिमान प्रशासन असेल हा माझा हेच आहे, मंत्रच आहे आणि त्या दृष्टीने मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि 6 महिन्यामध्ये मला वाटतं की बऱ्याचशा चेंजेस मी त्या काळामध्ये घडून आणलो किंवा एक सिस्टीम बनवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की जे काही आज विद्यापीठामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये 4.25 वर्षामध्ये आपण करत आहोत ते करत असताना एक चांगल्या प्रकारची सिस्टीम डेव्हलप करावी आणि सिस्टीम डेव्हलप करून ती सिस्टीम पुढे चालावी हा त्यामागचा उद्देश आहे. जे काही आज आपण वेगवेगळे अटेम्प्ट करतो, वेगवेगळ्या सिस्टीम्स लावतो, ज्या काही पद्धती लावतो त्या काही टेम्पररी राहू नये, त्या परमनंट राहाव्यात आणि काळानुसार त्यामध्ये थोडेफार बदल होत असतात. ते बदल होणं आवश्यक होतं आणि त्या बदलाप्रमाणे त्या सिस्टीम पुढे काळानुसार बदल अपेक्षित राहून त्या प्रकारच्या सिस्टीम आता आपण डिफाईन करत आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मी कुलगुरू पदाचा चार्ज घेतला होता त्यावेळेस मला 2 महिन्यामध्येच सांगण्यात आलं की पाण्याची बिलं एवढे आहेत, ते बिल्स येतात, पाण्याचं बिल एवढं देणं आवश्यक आहे, तेवढं देणं आवश्यक आहे, असं हे त्या ठिकाणी वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी जानेवारीमध्ये पाहिलं, मी डिसेंबरमध्ये पूर्ण विद्यापीठाचं परीक्षेत्र किती आहे याचा पूर्ण मी सर्वे आमचे कार्यकारी अभियंता त्यावेळेस अरुण पाटील होते, मग उपअभियंता तानाजी हुसेकर होते, ह्या 2-3 घेऊन मी म्हटलं की आपल्या पूर्ण कॅम्पसचा शनिवार रविवारी आपल्याला व्हिजिट करायची असं मी सांगितलं. मग त्यांची अपेक्षा होती की साहेब ह्या रोडनं जातील आणि रोडनं येतील. मी म्हटलं असं नको, आपण आपल्या ज्या सर्व बाउंड्रीज आहेत त्या पूर्ण बाउंड्रीकडे आपण जाऊ आणि पूर्ण बाउंड्री जाऊन आपण आपल्या विद्यापीठाचा टोटल परिसर तर किती आहे हे पाहू असं मी त्यांना म्हटलं. मग हे म्हटल्यानंतर मी जेव्हा परिसर पाहायला गेलो शनिवारी आणि रविवारी तर असं लक्षात आलं की बऱ्याच वेळेस तिथं जायला जागा पण नव्हती
आणि एकदम वातावरण वृक्ष होत होतं. मग मला असा विचार आला की आपण एक ग्रीन युनिव्हर्सिटी, क्लीन युनिव्हर्सिटी एक संकल्पना आपण त्या काळामध्ये राबवावी असं मला त्या ठिकाणी वाटलं. मग जेव्हा आपण ग्रीन युनिव्हर्सिटी ही संकल्पना राबवायचं म्हणतो, इकडे पाणी नाही आणि मग आपण ग्रीन युनिव्हर्सिटी ही संकल्पना कशी राबवणार? मग ही संकल्पना राबवायचं असेल तर आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग मोठ्या प्रमाणात करावं लागेल असं मला त्या ठिकाणी वाटलं. तर त्यामुळे मार्च 2019पासून रेन वॉटर हार्वेस्टिंगची आम्ही कामं हातात घेतली आणि मार्च 2019मध्ये जे काही क्लीन युनिव्हर्सिटी करायचं होतं, तर मी अभिमानानं सांगेन की त्यावेळेस विद्यापीठातल्या प्रत्येक जण क्लीन युनिव्हर्सिटी ह्या ड्राईव्हमध्ये स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले होते आणि आम्ही पूर्ण युनिव्हर्सिटी क्लीन करण्याचा प्रयत्न केला आणि ते ड्राईव्ह 2-3 वेळेस केले, जेणेकरून एक विद्यापीठ बऱ्याच प्रमाणात स्वच्छ झालं. आम्ही फक्त विद्यापीठच स्वच्छ नाही केलं, तर विद्यापीठाबरोबर विद्यापीठाच्या गेटपासून गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि गव्हर्मेंट इंजिनिअरिंग कॉलेज तिथपर्यंतचे पूर्ण रोडसुद्धा आम्ही त्या ठिकाणी क्लीन केलेले होते. हे करण्याचा मुख्य उद्देश असा की सर्व फॅकल्टीमध्ये, सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी. स्वच्छता केल्यामुळे मनाची पण स्वच्छता चांगली होते असं मला वाटतं. ती एक चांगल्या प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी या उद्देशाने ती एक मोहीम राबवली होती आणि आज मला असं सांगायला आनंद वाटतो की एक स्वच्छ विद्यापीठ, हरित विद्यापीठ ही संकल्पना खऱ्या अर्थाने 90% तरी पूर्ण झाली आहे असं मला या ठिकाणी सांगू इच्छितो. आज मी त्याच दरम्यान मी सांगितलं की जेव्हा वॉटर कन्झर्वेशनचं काम होतं, तर पहिल्या फेजमध्ये आम्ही पहिल्या फेजमध्ये म्हणजे जवळपास जूनपर्यंत काही प्राथमिक स्वरूपामध्ये वॉटर कन्झर्वेशनचं काम केलं होतं. मग नंतरच्या काळामध्ये आम्ही वॉटर कन्झर्वेशनचं काम जवळपास पूर्णपणे केलेलं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आज जवळपास 10 करोड लिटर लेफ्ट साईडचं आणि तिकडचं 10 करोड लिटर म्हणजे जवळपास 20 करोड लिटर पाणी साठवण्याची क्षमता आज विद्यापीठामध्ये आहे. विद्यापीठ परिक्षेत्रामध्ये जे काही पाण्याचा थेंब पडतो ते सर्व पाणी आम्ही विद्यापीठाच्या 4 कॉर्नरला जमा करतो. ते केल्यामुळे विद्यापीठामध्ये हे पाण्याच्या बाबतीत सोयपूर्ण झालं, त्याचबरोबर आजूबाजूच्या एरियामध्ये आहे ते पण त्या ठिकाणी सोयपूर्ण झालेत असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं. हे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम करणं ह्याचे सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना वाटलं की बा रेन वॉटर हार्वेस्टिंग काय करतात, कुलगुरू झाडच लावतात किंवा पाण्याचंच पाहतात, हे कुलगुरूचं काम आहे का? ठीक आहे, त्यांना इनिशियली त्यांना तसं वाटणं साहजिक आहे, पण अकॅडमिक संशोधनाबरोबर अकॅडमिक चांगलं करावं, संशोधन चांगलं करावं असं बऱ्याच वेळेस म्हणतो आपण, पण ते करण्यासाठी त्यासाठी पूरक वातावरण निर्माण करण्याची फार मोठी गरज आहे असं मला वाटत होती. आणि मग ज्या ठिकाणी एकदम वातावरण होतं की ज्या ठिकाणी अस्वच्छता होती त्या ठिकाणी अकॅडमिक कल्चर कसं तयार होईल आपण त्याबद्दल विचार करणं आवश्यक होतं. त्यामुळे अकॅडमिक कल्चर वाढवण्यासाठी आणि भविष्य काळामध्ये या गोष्टीचे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन या एक मोठी मोहीम या ठिकाणी मी राबवली. या मोहिमेचे 2 मुख्य उद्देश किंवा सफल झाले असं मला वाटतं. एक म्हणजे या मोहिमेमध्ये विद्यापीठातील सर्वांचाच फार मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य लाभलं. केवळ आणि केवळ विद्यापीठातील माझे सर्व सहकार्याच्यामुळंच ही एक मोहीम चांगल्या प्रकारे आपण राबवू शकलो, जेणेकरून हरित विद्यापीठ, स्वच्छ विद्यापीठ ही संकल्पना काही प्रमाणामध्ये यशस्वी झाली असं मी या ठिकाणी सांगेन. दुसरी गोष्ट, ही संकल्पना फक्त विद्यापीठाशीच मर्यादित नसून ही संकल्पना ॲफिलिएटेड कॉलेजेसमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रुजली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यामध्ये मोठे सर्व लोक यामध्ये सहभागी होऊन एक मराठवाड्यामध्ये पाण्याचा जो काही प्रश्न आहे किंवा भविष्यकालीन आपण जे क्लायमेट चेंज म्हणतो त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मात होण्यासाठी मदत होईल असं मला या ठिकाणी वाटतं. सर, एक कुलगुरू कॅबिनमधून बाहेर पडणारा कुलगुरू म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. कारण अलीकडल्या काळामध्ये कुलगुरू जे आलेत आपल्या विद्यापीठाला किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये जे कुलगुरू काम करतात ते कॅबिनमध्ये बसून काम करतात अशी एक प्रतिमा विद्यापीठांची झालेली आहे. आपण मात्र गेल्या 4-4.5 वर्षामध्ये त्या कॅबिनच्या सातत्यानं बाहेर पडत राहिलात. म्हणून विद्यापीठाच्या परिसरामध्ये
विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये स्वच्छ विद्यापीठ, हरित विद्यापीठ, पाणीदार विद्यापीठ अशा प्रकारची बिरुदावली आपल्या विद्यापीठाला लागू शकली. पण मला असं म्हणायचं आहे सर, की ह्या स्वच्छतेबरोबर हरित क्रांतीबरोबरच आणि पाण्याच्या क्रांतीबरोबरच अकॅडमिक क्रांती ज्याला आपण म्हणतो, ती अकॅडमिक क्रांती करण्यामध्ये आपली कारकीर्द जी टीकाकार आपले नेहमी टीका करत असतात, की सर कुलगुरू ज्या दिवसापासून भोसले सर कुलगुरू झाले त्या दिवसापासून कुलगुरू म्हणून काम करत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक चळवळ उभी करण्यामध्ये अपयशी ठरलेत. बाकी सगळ्या गोष्टी कुलगुरू करायला लागलेत, पण संशोधनाच्या बाबतीमध्ये असेल किंवा शैक्षणिक विकासाच्या संदर्भामध्ये असेल, या बाबतीमध्ये कुलगुरूने अजूनही म्हणावा तसा पावलं उचलली नाहीत, अशी एक टीका आपल्यावर होत असते. यावर आपलं मत काय सर? शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि शैक्षणिक सुविधा असतील, अकॅडमिक असेल, रिसर्च असेल, यामध्ये मागच्या 4 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे असं मी ठामपणे सांगू इच्छितो. आता टीकाकार काय म्हणतात मी त्याला उत्तर देत नाही किंवा त्यांना मी काही बोलू शकणार नाही, पण नक्कीच मी प्रूव्ह करून दाखवतो की शैक्षणिक ह्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून एक निकाल वेळेवर लागतात, नंबर 2 अकॅडमिक सुधारलेला आहे, रिसर्च सुधारलेला आहे, रिसर्चचा दर्जा सुधारलेला आहे. रिसर्च तर मागच्या काळापेक्षा या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये वाढ झालेली आहे असं मी हे या ठिकाणी सांगतो. आतापर्यंत जेव्हा मागच्या 2018पर्यंतचा जर विचार केला तर 2018पर्यंत जर टोटल पेटेंट्स किती आहेत तुम्ही जर विचारले तर टोटल पेटेंटची संख्या ही जवळपास 8 होती. पण मागच्या 4 वर्षाच्या काळामध्ये 10 पेटेंट हे विद्यापीठाला मिळालेले आहेत. 10 पेटेंट विद्यापीठाला मिळाले ह्याचा अर्थ नक्कीच त्यामध्ये संशोधनामध्ये प्रगती झालेली आहे असं मी सांगेन. नंबर 2 प्रत्येक विद्यापीठामध्ये एक संशोधन करण्यासाठी जी काही फॅसिलिटीज असतात त्या फॅसिलिटीज फार लिमिटेड आहेत. तर त्या संशोधनासाठी पूरक फॅसिलिटी निर्माण कराव्यात, संशोधनाला वेग वाढावा यासाठी विद्यापीठाच्या वतीने ॲटॉमिक मिनरल डिव्हिजन हैदराबाद, इनकॉईस हैदराबाद आणि FTI पुणे या ठिकाणी विद्यापीठाचे संशोधन केंद्र निर्माण केलेले आहेत. मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन की महाराष्ट्रातलं हे पहिलं विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठाचे संशोधन केंद्र हे विद्यापीठ परिक्षेत्राबाहेर आणि त्यात राज्याबाहेर आहेत असं मी अभिमानाने सांगेन. मग ते झालं आणि मग मागच्याच काळामध्ये विद्यापीठाने जवळपास 41 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अकॅडमिक आणि रिसर्च इन्स्टिट्यूट आणि इंडस्ट्रीबरोबर करार केलेले आहेत आणि ते करार फक्त पेपरवर नाहीत तर ते करार लाईव्ह आहेत आणि त्या कराराच्या अंतर्गत टीचिंग लर्निंगमध्ये वाढ करणं, अकॅडमिक्समध्ये वाढ करणं, संशोधनामध्ये वाढ करणं हे मुख्य उद्देश आहेत. तर त्यामुळे मी नक्कीच सांगेन की मागच्या 4 वर्षामध्ये विद्यापीठ परिसराबरोबर अकॅडमिक्समध्ये आणि संशोधनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे, मी असं मोठ्या प्रमाणात सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट आपण जर ॲडमिनिस्ट्रेशन लेवल जर पाहिलात तर जे पूर्ण रिसर्चची पूर्ण जी प्रक्रिया आहे ती पूर्ण रिसर्चची प्रक्रिया ही टाईम बाउंड पद्धतीने होते, नंबर 1. नंबर 2 मागच्या 2 वर्षामध्ये नंबर ऑफ रजिस्ट्रेशन फॉर द PhD प्रोग्राम हे जर पाहिलं तर मागच्या 2 वर्षामध्ये जवळपास 2,500 विद्यार्थ्यांनी PhDला आपल्या ठिकाणी ॲडमिशन्स घेतलेलं आहे. मग हे कशाचं दायक आहे? जेव्हा 2,500 विद्यार्थी PhDसाठी ॲडमिशन घेतात मग तिथला दर्जा वाढणार आहे का कमी होणार आहे? नक्कीच तिथला दर्जा हा नक्कीच वाढणार आहे. ठीक आहे, ज्याप्रमाणे मला यश अपेक्षित होतं त्या प्रमाणामध्ये 100% झालेलं नाही हे नक्कीच आहे, पण येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये सुद्धा वाढ होईल जेणेकरून शैक्षणिक दर्जा असेल किंवा संशोधन असेल त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल असं मी या ठिकाणी सांगतो. दुसरी गोष्ट विद्यापीठातील संशोधनाला चालना मिळावी. विद्यापीठामध्ये संशोधन करत असताना त्यांना एक चांगल्या प्रकारचं सुविधा निर्माण करून द्याव्यात यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाला मी एक प्रपोजल दाखल केलं होतं आणि महाराष्ट्र शासनाने त्या प्रपोजलचं स्कोप पाहून प्रपोजलचं महत्त्व ओळखून महाराष्ट्र शासनाने आउट ऑफ स्कीम जाऊन 11 कोटी रुपये हे विद्यापीठाला मंजूर केलेले आहेत. त्या 11 कोटी रुपयामध्ये आपण
सेंट्रल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च अँड इनोव्हेशनची स्थापना करणार आहोत आणि हे रिसर्च सेंटर हे जुलैपासून कार्यान्वित होणार आहे असं मी सांगेन. आणि जुलैपासून जे रिसर्च सेंटर कार्यान्वित होणार आहे ते रिसर्च सेंटर फक्त विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरे येथील विद्यार्थी आणि शिक्षकासाठी मर्यादित न राहता त्याचा उपयोग संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी, रिसर्चर्स, स्टुडंट या सर्वांसाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे जे काही संशोधन आहे, संशोधनाचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते नक्कीच वाढेल. संशोधन करण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती पण होईल, जेणेकरून संशोधन आणखी मोठ्या प्रमाणात वाढेल असं मला सांगेल. दुसरी गोष्ट, आपण ज्या काही वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रिसर्च आणि अकॅडमिक इन्स्टिट्यूट्स आहेत त्याबरोबर आपण करार केलेले आहेत आणि त्या कराराअंतर्गत आपण जॉईंट रिसर्च करतो, जॉईंट पब्लिकेशन्स करतो. त्यामुळे नक्कीच या ठिकाणचा दर्जा वाढलेला आहे. तिसरी गोष्ट, संशोधन करण्यासाठी जे काही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेलं आहे. एक दुसरी गोष्ट, रिसर्चमध्ये ॲफिलेटेड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, टीचर्सनी मोठ्या प्रमाणात भाग घ्यावा. त्यामुळे टीचर्सला आणि विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आपण गेल्या 4 वर्षामध्ये या ठिकाणी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. त्यामुळे मला नक्कीच वाटतं या सगळ्या गोष्टीचा फायदा हा रिसर्च कल्चर आणि रिसर्च वाढवण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होईल असं मला वाटतं. आणि जेव्हा आपण रिसर्चबद्दल बोलतो तर रिसर्च हे काय एका दिवसात किंवा 2 दिवसात हा होत नसतो किंवा एका वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये होत नसतो. तर रिसर्च करण्यासाठी जे काही अनुकूल वातावरण आहे, रिसर्च करण्यासाठी जे काही नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या गोष्टी अगोदर तयार करणं आवश्यक आहे आणि त्या गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत. त्यामुळे जो काही रिसर्च मोठ्या प्रमाणात होण्याचा जो वेग आहे तो आणखी येणाऱ्या काळामध्ये वाढेल असं मी या ठिकाणी नक्की सांगू इच्छितो. नक्की सर, विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आणि विद्यापीठाच्या एकूण प्रशासनामध्ये आपण बऱ्याचशा सुधारणा करत आहात. त्यातही आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळत आहे. पण अजूनही विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयापर्यंत पोहोचू शकलेलं नाही साहेब. कारण संलग्नित महाविद्यालयाचे जे प्रश्न असतात त्या प्रश्नांचा सोडवणूक करण्यामध्ये विद्यापीठ अनेक वेळा अपयशी ठरते असा एकूण संलग्नित महाविद्यालयातल्या कर्मचाऱ्याचा, प्राध्यापकाचा, प्राचार्याचा आपल्यावर आरोप आहे सर. नाही, नक्कीच आपल्या सर्वांनाच माहिती आहे की नांदेड विद्यापीठाचं जे काही परिक्षेत्र आहे ते परिक्षेत्र लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्याचं आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जवळपास 350 महाविद्यालय आहेत. तर हे करत असताना आपण म्हणतात त्या अर्थाने टू सम एक्सटेंट मी नक्कीच ॲग्री करेन की आपलं जे म्हणणं आहे ते टू सम एक्सटेंट रास्त आहे. पण विद्यापीठाचा संलग्नित महाविद्यालयाच्या संदर्भामध्ये जो काही स्कोप आहे, जे काही त्यांचं ज्युरिडिक्शन आहे किंवा जो काही म्हणता येईल की पर्व्ह्यू आहे त्या पर्व्ह्यूमध्ये संलग्नित महाविद्यालयाला जेवढ्या सुविधा, फॅसिलिटीज, फेलिसिटेशन ह्या ज्या काही गोष्टी करणं अपेक्षित आहे ते विद्यापीठाच्या तर्फे केलेलंच आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, विद्यापीठाची ही माझी एक संकल्पना असं आहे की टीचिंग लर्निंग हे मोठ्या प्रमाणामध्ये करण्याची जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयाची असते आणि बऱ्याचशा वेळेस ते टीचिंग लर्निंग हे काही महाविद्यालयामध्ये टू सम एक्सटेंट कमी प्रमाणात होतं. तर ते सुद्धा त्यांनी वाढवावं असं विद्यापीठाच्या वतीने आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि माझी एक अशी संकल्पना आहे की विद्यापीठ म्हणजे फक्त परिसर आणि उपपरिसर इतकंच नाही, तर विद्यापीठ म्हणजे परिसर, उपपरिसरासोबतच सर्व संलग्नित महाविद्यालयसुद्धा त्यामध्ये अंतर्भाव आहे. मग हे करत असताना संलग्नित महाविद्यालयातले तर रिसर्च वाढावं, संलग्नित महाविद्यालयामध्ये टीचिंग लर्निंग वाढावे यासाठी विद्यापीठाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न झालेलेच आहेत. पण काही जेव्हा आपण ज्या गोष्टी विद्यापीठाच्या हातात नाहीत किंवा ज्या विद्यापीठाच्या स्कोपच्या बाहेर आहेत त्या बाबतीत विद्यापीठाला पण त्यामध्ये काही करता येत नाही असं मी त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. नाही, आपलं म्हणणं बरोबर आहे सर. पण अनेक महाविद्यालय आपल्यावर असा आरोप करतात की परीक्षा फीस घेणारं आणि संलग्नीकरणाची फीस घेणारं याच्यावरच विद्यापीठ चालते, त्याच्या बदल्यामध्ये विद्यापीठ महाविद्यालयाला काही देत नाही. हा जो आपल्यावर आरोप आहे की कारण लाखो रुपये आपण महाविद्यालयाकडून जमा करतो पण त्या प्रमाणामध्ये आपण महाविद्यालयाला काही देत नाही
असा जो आपल्यावर आरोप होतो आहे किंवा सरसकट सगळ्या महाविद्यालयामधल्या सगळ्या प्राध्यापकामध्ये किंवा प्राचार्यामध्ये ही जी ओरड असते त्याबद्दल आपलं स्पष्टीकरण हवं आहे सर. हे पहा, विद्यापीठाचे जे काही उत्पन्नाचे सोर्सेस आहेत, तर ते 2 उत्पन्नाचे सोर्सेस आहेत. एक म्हणजे जे काही सॅलरी अनुदान विद्यापीठाला शासनाकडून मिळतं आणि नॉन सॅलरी अनुदान शासनाकडनं विद्यापीठाला मिळत नाही. तर विद्यापीठाचे बाकीचे जे इन्कमचे सोर्सेस आहेत त्यामध्ये संलग्नित महाविद्यालयातून येणारी ॲफिलिएशन फीस आणि एक्झाम फीस. तर विद्यापीठाचा दृष्टिकोन संलग्नित महाविद्यालयाकडनं पैसे घेणं हा कधीही नाही आणि बाकीच्या काळामध्ये सुद्धा होणार नाही. आपण जर संलग्नीकरणाची फीस जर पाहिली किंवा विद्यार्थीची परीक्षेची फीस जर पाहिली, बाकीच्या विद्यापीठाच्या कंपॅरिझनमध्ये ही फार कमी आहे असं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. नंबर 2, जे काही संलग्नीकरणाची फीस असेल किंवा परीक्षेची फीस असेल त्यामधूनच विद्यापीठाचे पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्चे भागत असतात असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण म्हटलात की फक्त परीक्षाचे आपण फक्त फीस घेतो त्या प्रमाणात सोयीसुविधा देत नाहीत, तर हे चुकीचं आहे. विद्यापीठाच्या वतीने संलग्नित महाविद्यालयामधल्या संशोधनाला चालना मिळावी यासाठी विद्यापीठाने मोठ्या प्रमाणामध्ये मायनर रिसर्च स्कीम ही विद्यापीठातर्फे सुरू केलेली आहे. आणि मला ह्या ठिकाणी खेदानं सांगावं वाटतं की जे विद्यापीठाची मायनर रिसर्च प्रोजेक्ट MRP आहे, मायनर रिसर्च प्रोजेक्ट स्कीम, त्या स्कीममध्ये फार कमी प्राध्यापक त्यामध्ये भाग घेत असतात. नंबर 1, त्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांना कॉन्फरन्ससाठी भाग घेण्यात यावा. त्यासाठी विद्यापीठाच्या वतीने स्पेशल असिस्टंट प्राध्यापक कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांना देण्यात येतं. ही स्कीम मागच्या 4 वर्षापासून सुरू झाली. मग तसेच एखादं महाविद्यालयामध्ये राज्यस्तरीय चर्चासत्र असेल किंवा राष्ट्रीय चर्चासत्र असेल ते सुद्धा ऑर्गनाईज करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने फीस देण्यात म्हणजे अनुदान देण्यात येतं. किंवा एखादी जर स्पेशल स्कीम जर असेल त्या स्कीमसाठी सुद्धा विद्यापीठाच्या वतीने अनुदान देण्यात येतं. त्यामुळे विद्यापीठ फक्त पैसे जमा करते असं नाही, तर विद्यापीठाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत आणि त्या सोयीसुविधा किती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत, त्या स्कीम्स आपण किती उपयोगात आणाव्या किंवा त्या स्कीमचा किती फायदा घ्यावा हे सर्व टीचर्स किंवा प्राचार्यावर अवलंबून आहे असं मला या ठिकाणी वाटतं. विद्यापीठाचा नक्कीच सकारात्मक दृष्टिकोन आहे. विद्यापीठ हे फक्त रिसोर्स कलेक्शनसाठी नसून विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे की संलग्नित महाविद्यालयातील शैक्षणिक संशोधन आणि विस्तार ह्या ज्या काही सेवा आहेत त्याचा चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये वाढ व्हावी. नुसती संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक वाढ व्हावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. आणि जेव्हा संलग्नित महाविद्यालय मोठे होतील, जेव्हा संलग्नित महाविद्यालय चांगले होतील, नक्कीच विद्यापीठ एक चांगलं होईल. चांगलं इन द सेन्स ज्या ठिकाणी अकॅडमिक असेल, ज्या ठिकाणी रिसर्च असेल, ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचं एक जे काही कल्चर निर्माण झालं संलग्नित महाविद्यालयामध्ये, तेच कल्चर हे विद्यापीठामध्ये रिफ्लेक्ट होतं. त्यामुळे संलग्नित महाविद्यालयाचा विकास म्हणजेच विद्यापीठाचा विकास आहे हे तंत्र अवलंबून त्या दृष्टीने विद्यापीठ प्रशासन नक्की सर. आपण प्रशासनाच्या संदर्भामध्ये विद्यापीठाला विकासाच्या किंवा भौतिक विकासाच्या एका उंचीवर नेण्याच्यासाठी गेल्या 4-4.5 वर्षात अहोरात्र सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सातत्यानं काम करता, हे विद्यापीठातल्या परिसरातले आपले विरोधकसुद्धा मान्य करतात. सर, मला आता थोडंसं वेगळ्या अंगानं प्रश्न विचारायचा आहे की विद्यापीठ हे खरं पाहिलं तर अभ्यासक्रम ज्या विषयाचे अभ्यासक्रम कसे असतात त्यावर त्या विद्यापीठाचा दर्जा अवलंबून असतो. आजपर्यंत किंवा आजपर्यंतच्या या एकूण वाटचालीमध्ये विद्यापीठानं अभ्यासक्रमांची निवड करत असताना खरं पाहिलं ती सगळी अभ्यास मंडळ हे अभ्यासक्रमांची निवड करत असतात. हे अभ्यासक्रम निवडत असताना नोकरी देणारे अभ्यासक्रम निवडले आहेत, परंतु नोकरी निर्माण करणारे अभ्यासक्रम आपलं विद्यापीठ निर्माण करू शकलं नाही. त्यासाठी आपण येणाऱ्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ह्यामध्ये काही बदल करणार आहात का? जसं की अप्लाइड विषय असले पाहिजेत, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला इथं शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला नोकरीच नाही तर काहीतरी उद्योगधंदासुद्धा उभा करता येऊ शकेल. आता सोशल सायन्समध्ये याची
फार मोठी गरज आहे साहेब. कारण बी कॉमच्या विद्यार्थ्याला तरी थोडीफार मदत एज्युकेशनमध्ये स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी होते, पण BAच्या विद्यार्थ्याला मात्र तशी मदत होत नाही. म्हणून BAच्या अभ्यासक्रमामध्ये अप्लाइड, जसं की अप्लाइड पॉलिटिकल सायन्स, अप्लाइड सोशॉलॉजी, अप्लाइड मानसशास्त्र, अशा काही विषयाला धरून याच्यामध्ये काही बदल करता येतील का, त्या दृष्टिकोनातून आपलं नेतृत्व काय काम करू शकते? आपण एक चांगला प्रश्न विचारला. तर मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा मी 2018मध्ये जॉईन झालो, तर मे 2019मध्ये आपण सिलॅबस रिव्हिजन हे हाती घेतलेला होता. मी जेव्हा कुलगुरू म्हणून जॉईन झालो तेव्हा पहिल्या अकॅडमिक कौन्सिलची बैठक होती आणि पहिल्या अकॅडमिक कौन्सिलच्या बैठकीमध्ये माझं अकॅडमिक्सबद्दल विद्यापीठाचं व्हिजन काय राहील त्यावर मी प्रेझेंटेशन दिलेलं होतं. आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये आपण ज्या गोष्टी आत्ता नमूद केलेल्या आहेत, आता पण तुम्ही पाहू शकता की त्या प्रेझेंटेशनमध्ये मी त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या होत्या नमूद. त्याचाच एक भाग म्हणून 2019मध्ये आपण फर्स्ट टाईम एक मोठ्या प्रमाणामध्ये सिलॅबस रिव्हिजन केलं होतं. मग हे सिलॅबस रिव्हिजन करत असताना मी हेच सांगितलं होतं की पहिल्या वर्षी तुम्ही पूर्ण सिलॅबसचा म्हणजे स्ट्रक्चर तयार करा आणि स्ट्रक्चर तयार केल्यानंतर त्यामध्ये कन्व्हेन्शनल विषयाबरोबर विद्यार्थ्यांचा स्वयंपूर्ण दृष्टीने विकास व्हावा यासाठी कुठले कुठले विषय ठेवता येईल याबद्दलचे विचार मंथन करा, याबद्दलचा फीडबॅक घ्या आणि त्यानुसार करिक्युलम डिझाईन करा असं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. आणि त्याच काळामध्ये विद्यार्थ्यामध्ये त्याच्या आवडीनुसार त्याला विषय घेता यावेत, त्यामुळे आपण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही इफेक्टिवली आपण 2019पासून राबवली असं मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छितो. नक्कीच आपल्याकडे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ही 2015पासून इम्प्लिमेंट झालेली होती, पण तिची प्रभावी अंमलबजावणी 2019पासून झाली असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याच काळात मग त्या 2019मध्ये आपण एक सिलेबस चांगला तयार केला आणि त्याच काळामध्ये आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की स्वयं किंवा NPTEL हे MOOCs प्लॅटफॉर्म आहेत. मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस त्या ठिकाणी असतात. ह्यामध्ये जे काही अभ्यासक्रम आहेत ते भारतातील एक रिनॉन्ड प्रोफेसर्स यांनी तयार केलेले असतात आणि ते अभ्यासक्रमचा फायदा विद्यार्थ्यांसाठी व्हावा यासाठी आपण 2019च्या शेवटी एक अकॅडमिक कौन्सिलमध्ये एक विधेयक आणलं. अकॅडमिक काउन्सिलमध्ये एक ठराव पास केला होता आणि त्या ठरावाअंतर्गत MOOCs प्लॅटफॉर्मवर जे काही कोर्सेस अवेलेबल आहेत ते विद्यार्थ्यांनी घ्यावं आणि त्या कोर्सेसमधले जे काही क्रेडिट विद्यार्थ्यांनी अर्न केलेले आहेत ते क्रेडिट ट्रान्सफर स्कीमच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना डिग्री देण्यासाठी कन्सिडर करावं असा आपण ठराव त्या ठिकाणी पारित केला होता. मग त्यावेळेस जेव्हा आपण ठराव पारित केला आणि त्याची जेव्हा इम्प्लिमेंटेशन सुरू केलं त्यावेळेस ॲडमिनिस्ट्रेशन रिसिव्ड व्हेरी मिक्स रिॲक्शन फ्रॉम मेनी ऑफ द कॉलेजेस. बऱ्याच कॉलेजपासनं त्यामध्ये काही नकारात्मकसुद्धा हे होती, काही सकारात्मक पण होती, पण तो विद्यापीठ परिसर आणि उपपरिसरामध्ये आपण मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंट केला. हे इम्प्लिमेंट करत असताना मला ह्याची पण जाणीव होती की त्या कोर्सला रजिस्ट्रेशन करण्यासाठी फीस ही 1000 रुपये ते 1200 रुपये त्याला रजिस्ट्रेशन फीस पण लागते, ह्याची पण जाणीव होती. मग त्या काळामध्ये जे विद्यार्थी ह्या कोर्सेसला रजिस्टर्ड करतील त्या विद्यार्थ्यांनी जर त्यांना 80% जर जास्त मार्क मिळाले असेल तर त्याचं 100% रिएम्बर्समेंट हे विद्यापीठ करेल. 60 ते 80% जर मग विद्यार्थ्याला मार्क्स मिळत असतील तर 50% हे नाही 70% रिएम्बर्समेंट विद्यापीठ करेल. अशा प्रकारचं आपण एक मॅनेजमेंट कौन्सिलमध्ये मान्यता घेऊन त्या प्रकारचं सर्क्युलर काढलं आणि त्याची आपण इम्प्लिमेंटेशन केलं. मी तुम्हाला या ठिकाणी हे सांगू इच्छितो की यामुळंच विद्यापीठामध्ये जवळपास 20% कॅम्पसचे विद्यार्थी आणि ॲफिलिएटेड कॉलेजचे 3% विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे कोर्सेस घेतलेले आहेत. ते कोर्सेस त्या विद्यार्थ्यांनी पास झालेत, त्यांचा उपयोग विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात झाला असं मी अभिमानाने सांगेन. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे कोर्सेस घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी
सेट असेल, नेट असेल, गेट किंवा ज्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणात पास झालेल्या आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. तर या ठिकाणी वाटतं. आणि आपलं मी आणखी दुसरे एक सांगू इच्छिन की NPTEL असेल, स्वयं असेल किंवा बाकीच्या प्लॅटफॉर्मवर जे विद्यार्थी रजिस्टर झालेले आहेत, ही रजिस्टर झालेल्या विद्यार्थ्याची संख्या बाकीच्या विद्यापीठामध्ये रजिस्टर झालेल्या विद्यार्थ्याच्या संख्येच्या तुलनेत फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे IIT चेन्नईने NPTEL बेस्ट लोकल चॅप्टर हा नांदेड विद्यापीठासाठी 3 वर्ष यांना बेस्ट लोकल चॅप्टर म्हणून सन्मानित केलेला आहे. तर ही त्याची सुरुवात आहे. हे जेव्हा आपण MOOCs किंवा NPTELवरचे वेगवेगळे कोर्सेस देतो, ते कोर्सेस देत असताना विद्यार्थ्यांचं त्या विषयाचं बेसिक नॉलेज हे फार मोठ्या प्रमाणात वाढतं. हे कोर्सेस घेतल्यानंतर ते कोर्सेस हे अप्लाइड पद्धतीने शिकवलेले जातात. त्याचा अप्लाइड पद्धतीने शिकवल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम त्याचा उपयोग होतो. त्यामुळे टू सम एक्सटेंट विद्यार्थी फक्त नोकरी मागण्याकडेच न जाता नोकरी देण्याकडे सुद्धा त्यांचा कल निर्माण होतो असं मला या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचे इम्प्लिमेंटेशन आपण 23-24 पासून करणार आहोत. पण त्या अगोदरच आपण बाहेरच्या वेगवेगळ्या ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थाबरोबर आपण MOU केलेले आहेत. ते MOU केल्यामुळे त्या शैक्षणिक संस्थामधलं जे काही अकॅडमिक्स आहे, जे काही रिसर्च आहे ते इथल्या विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच त्यांच्या मानसिकतेमध्ये पण बदल होईल किंवा त्यांच्या गुणवत्तेमध्ये सुद्धा बदल होईल, जेणेकरून ते फक्त नोकरी मागण्याशिवाय नोकरी देण्याकडे किंवा स्वतःचा व्यवसाय करण्याकडे आकर्षित होतील असं मला नक्कीच वाटतं. सर, आणि आता NEP 2024चं प्रभावी इम्प्लिमेंटेशन आपण 23-24 या शैक्षणिक वर्षापासून करत आहोत. ह्या NEP इम्प्लिमेंटेशन करत असताना जो आपला 3 वर्षाचा UG प्रोग्राम आहे तो 4 वर्षाचा UG प्रोग्राम होईल आणि 5 वर्षाचा ड्युएल डिग्री किंवा इंटिग्रेटेड UG PG प्रोग्राम आपण शैक्षणिक वर्ष 23-24 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करणार आहोत. हे करत असताना त्या करिक्युलममध्ये विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्व अंगाने विकास होण्यासाठी जे काही आवश्यक विषय आहेत ते विषय त्यामध्ये अंतर्भूत करत आहोत. आजकाल आपण बरेचसे लोक इंटरडिसिप्लिनरीबद्दल बऱ्याच प्रमाणामध्ये बोलतो. आंतरविद्याशाखीय संशोधन करावं, आंतरविद्याशाखीय विषयसुद्धा विद्यार्थ्यांना घेण्यात यावे. त्यामुळे अशा प्रकारचे विषय किंवा त्या अभ्यासक्रमामध्ये आपण ठेवणार आहोत. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंटल लर्निंग व्हावं यासाठी विद्यार्थ्यांना एक्सपेरिमेंटल लर्निंग, पार्टिसिपेटिव्ह लर्निंग, टीमवर्क बिल्डिंग करण्यासाठी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम अपेक्षित आहेत किंवा त्यांना इंटर्नशिप असेल, फील्ड व्हिजिट असेल, प्रोजेक्ट असतील, यावर मोठ्या प्रमाणात आपण येणाऱ्या काळामध्ये भर देणार आहोत. मी नक्की सांगेन त्या काळात. सर, तुम्ही स्वयं आणि NPTELच्या संदर्भामध्ये उल्लेख केलात. त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला 80% मार्क मिळाले तर त्याच्या फीसच्या संदर्भामध्ये विद्यापीठ भरेल असं विद्यापीठ स्तरातल्या कॅम्पसच्या विद्यार्थ्यासाठी स्कीम लागू केली. मला असं म्हणायचं आहे की सर, आपण कुलगुरू आहात विद्यापीठाचे, कुलगुरू म्हणून शासनाकडं NPTEL सारखे किंवा स्वयंचे कोर्स घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप देण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्यांची ही फीस जी आहे, कारण विद्यार्थी प्रवेश घेतात सर, प्रवेश घेताना फीस लागत नाही NPTELला आणि स्वयंला, पण ज्यावेळेस परीक्षा द्यायची असते त्यावेळेस 1000 रुपये फीस त्याची असते. त्यावेळेस विद्यार्थी काय करतात, प्रवेश घेतात पण फीस नसल्यामुळं ते परीक्षेला बसत नाहीत. हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम मिटवण्यासाठी आपण विद्यापीठाच्या स्तरावरून शासनाकडं जर मागणी केली की किमान त्या ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित संख्या आहे त्या प्रवेशित संख्येच्या 40% 30% विद्यार्थ्याला जर आपण तशा प्रकारची स्कॉलरशिप मंजूर केली तर नक्कीच स्वयंमध्ये किंवा NPTELचे जे कोर्सेस आहेत अतिशय IITच्या दर्जाचे कोर्सेस आहेत सर, या कोर्सेसमधून विद्यार्थी स्वतःचे जे करिअर आहे ते करिअर अधिक चांगल्या पद्धतीनं
निर्माण करू शकेल. मला त्या वाटतं- दृष्टिकोनातून प्रयत्न करावे असं काही नाही नाही, बरोबर आहे. आपण म्हणला ते प्रयत्न, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की शासनाकडे तर आपण त्याबद्दलची मागणी करू, पण विद्यापीठाने स्वतःहून अशा प्रकारचं परिपत्रक सर्व संलग्नित महाविद्यालयाला काढलेलं आहे आणि सर्व संलग्नित महाविद्यालयाला NPTEL लोकल चॅप्टर किंवा MOOCs लोकल चॅप्टर आपल्या कॉलेजमध्ये एस्टॅब्लिश करावा असं परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या परिपत्रकाबरोबरच प्रत्येक संलग्नित महाविद्यालयामध्ये इनिशियली 20,000 रुपये आपण प्रत्येक संलग्नित महाविद्यालयाला देणार आहोत आणि त्या 20,000 रुपये जर कमी होत असतील, 20,000 म्हटलं तर जवळपास 40 विद्यार्थ्यांनी एक जर विषय घेतला तर 40 विद्यार्थ्यांच्या रजिस्ट्रेशनची फीस विद्यापीठ देतं आणि जर समजा जास्त जर मोठ्या प्रमाणात जर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं, परीक्षेला बसले, पास झाले, तर त्यामध्ये सुद्धा नक्की विद्यापीठ 20,000 काय 40,000 रुपये सुद्धा दरवर्षी संलग्नित महाविद्यालयाला देईल असं मी या ठिकाणी सांगतो. आणि एवढं करून सुद्धा जर ती जे काही अनुदान कमी आहे त्या अनुदानामध्ये वाढ करायची असेल तर तेवढ्या प्रमाणात जर विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, तेवढ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना फायदा झाला, ह्याचं जर आपल्याकडे स्टॅटिस्टिक्स मिळालं तर नक्कीच तशा प्रकारचे प्रस्ताव शासनाकडे पाठवू आणि आणि त्या ठिकाणून अनुदान किंवा फायनान्शियल असिस्टन्स मिळवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. शासनाकडे पण पाठवू, पण विद्यापीठाकडे जो काही त्या गोष्टीसाठी जो काही फंड अलोकेट केलेला आहे तो फंड अलोकेटसुद्धा आपण त्यामध्ये वाढ करून तो सुद्धा संलग्नित महाविद्यालयाला देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू असं मी या ठिकाणी सांगतो. दुसरी खेदाची बाब मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा आपण असा लोकल चॅप्टर एस्टॅब्लिश करा आणि विद्यार्थ्यांना अशा कोर्सेससाठी थोडं मार्गदर्शन करा किंवा त्यांना अवेअरनेस वाढून त्यांना मोटिवेट करा असं जेव्हा सांगितलं तर त्यावेळेस फक्त फार कमी महाविद्यालयामधून या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला. येणाऱ्या काळामध्ये जर प्रत्येक महाविद्यालयामध्ये अशा प्रकारचा लोकल चॅप्टर जर निर्माण झाले आणि त्या लोकल चॅप्टरच्या अंतर्गत जर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन केलं, परीक्षेला बसले तर एक चांगल्या प्रकारचं विद्यार्थ्यांना नॉलेज आपण देऊ शकू असा मला विश्वास आहे. आणि ही स्कीम यशस्वी होण्यासाठी शासनाबरोबरच विद्यापीठ जेवढं काही फायनान्शियल असिस्टन्स देणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मध्ये वाढ करून तेवढ्या प्रकारचं फायनान्शियल असिस्टन्स देऊ असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. धन्यवाद सर. आता मी आपल्या या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे वळतो. आपण कुलगुरू म्हणून प्रशासकीय दृष्टिकोनातून वर्चस्व निर्माण केलंच, प्रशासनामध्ये शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शैक्षणिक दृष्टिकोनातून शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे आपणच असं म्हटलं, त्यामुळे ती निरंतर असणाऱ्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. अभ्यासक्रमामध्ये बदल असतील, शैक्षणिक वेळेत बदल असेल, परीक्षेच्या संदर्भामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आता दुसऱ्या भागाकडे वळायचं आहे की सर, विद्यापीठं आणि समाज याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडल्या काळामध्ये अंतर निर्माण झालं आहे. कारण समाजाला विद्यापीठाबद्दल कुठलीही प्रकारची आस्था राहिलेली नाही. कारण सुसंवाद इथं कमी पडतोय का? कारण समाजाचा पाठिंबा असल्याशिवाय विद्यापीठाला स्वतःची प्रगती चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकत नाही. कारण विद्यापीठ हे माझं आहे अशा प्रकारची भूमिका जोपर्यंत समाज घेत नाही, मग ही घेण्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठ कुठं कमी पडतंय का? नक्कीच आपण म्हटलं त्याप्रमाणे जोपर्यंत समाजाचा सहभाग हा विद्यापीठाच्या कार्यामध्ये किंवा विद्यापीठाच्या एकूण स्कोपमध्ये जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विद्यापीठ आणि समाजामधला जो अंतर आहे अंतर नक्कीच कमी होणार नाही असं मला वाटतं. आणि टू सम एक्सटेंट अंतर जे वाढलेलं आहे ते टू सम एक्सटेंट खरंच आहे असं मला या ठिकाणी वाटतं. पण येणाऱ्या काळामध्ये जे काही अंतर आहे ते कमीत कमी करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने केला जाईल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मागच्या काळामध्ये मी एक आपल्याला हे सांगू इच्छितो की कोविडची परिस्थिती निर्माण झाली. जेव्हा कोविडची परिस्थिती झाली निर्माण, त्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की जे काही स्वॅब टेस्ट करायचे होते ते स्वॅब टेस्ट करण्यासाठी आपल्याला एकतर हैदराबादला पाठवावे लागत होते किंवा औरंगाबादला पाठवायचे किंवा पुण्याला पाठवायचे. हे पाठवण्यामध्ये बराचसा वेळ जायचा. वेळ गेल्यामुळं काय व्हायचं की लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं पॅनिक निर्माण झालेलं होतं. मग त्याच काळामध्ये मी, प्राध्यापक झोरे, कुलसचिव सर्जेराव शिंदे आणि डॉक्टर राजाराम माने यांनी एक
असा विचार केला की मग आपण अशा प्रकारची फॅसिलिटी विद्यापीठातर्फे आपण निर्माण करू शकू का. तर मग मी त्यावेळेस डॉक्टर झोरे यांना सांगितले की आपल्याला ही फॅसिलिटी निर्माण करायची आहे. तर मग त्यांनी पण होकारात्मक पुढे येऊन त्यांनी पण सांगितले की सर आपण ही फॅसिलिटी ही करू शकतो, निर्माण करू शकतो. मग त्यांनी निर्माण करायचं म्हटल्यानंतर आमच्याकडे फार मोठे आव्हानं होते. हे कशी फॅसिलिटी करायची, आपल्याला तर त्याच्याबद्दल काही माहीत नाही आणि आपलं हे मॅन्डेट पण नाही. मी म्हटलं नक्की आपण पाहू, आपण RT-PCR बेस्ड स्वॅब टेस्टिंग आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, तर आपण ती फॅसिलिटी निर्माण करू असं मला वाटलं आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केला. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1 एप्रिल ते 20 एप्रिल 2020 ज्या काळामध्ये एकसुद्धा माणूस घराच्या बाहेर पडत नव्हता, त्या काळामध्ये विद्यापीठातील सर्व लोक, इंजिनियर असतील, त्यामध्ये रजिस्ट्रार असतील किंवा डॉक्टर माने असतील किंवा डॉक्टर झोरे असतील, या सर्वांच्या मदतीने आपण 20 दिवसामध्ये स्वॅब टेस्टिंग फॅसिलिटी फॉर COVID-19 डिटेक्शन ही विद्यापीठामध्ये म्हणून ती फॅसिलिटी तयार केली. ती फॅसिलिटी तयार केल्यामुळे ती फॅसिलिटी ला ICMR नवी दिल्ली यांची मान्यता मिळाली आणि तसेच अशा प्रकारची फॅसिलिटी ही एक चांगल्या प्रकारची फॅसिलिटी आहे. हे ॲक्रेडेशन NABLने ॲक्रेडेशन त्या लॅबला करून दिलं. तर त्यामुळे एक चांगल्या प्रकारची फॅसिलिटी आपण विद्यापीठामध्ये निर्माण केली. ती निर्माण केल्यामुळे आजपर्यंत आपण जवळपास 4.5 लाख सॅम्पल्स आपण नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या 4 जिल्ह्यातील सॅम्पल आपण एकदम अचूकपणे टेस्ट करून देऊ शकलो, असं मला या ठिकाणी अभिमानाने वाटू शकतं. अशा प्रकारची फॅसिलिटी निर्माण करणारं नांदेड हे पहिलं विद्यापीठ आहे. यामुळे नांदेड विद्यापीठाचं नाव फक्त नांदेड, परभणी, लातूर किंवा हिंगोली या जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता विद्यापीठाचं नाव पूर्ण देशभर झालेलं आहे, असं मी या ठिकाणी सांगेन. हे करत असताना जेव्हा स्वॅब टेस्ट करत होतो तर त्यावेळेस प्रत्येकाला वाटायचं की कुठे गेलेत स्वॅब, विद्यापीठामध्ये गेलेत, लवकर येतील स्वॅब, अशी एक प्रकारची भावना होती. तर जे समाज आणि विद्यापीठामधला जो काही अंतर निर्माण झालेलं होतं, ते अंतर एक या दृष्टीने कमी झालं असं मला वाटतं. एक चांगल्या प्रकारचं संवाद आता विद्यापीठ आणि लोकांमध्ये झालेला आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच वाढवू असं मला या ठिकाणी वाटतं. दुसरी गोष्ट, विद्यापीठाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये एक्सटेन्शनची ॲक्टिव्हिटी आपण करत आहोत. त्या एक्सटेन्शनच्या ॲक्टिव्हिटीनुसार एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीनुसार सुद्धा ते एक प्रकारचं अंतर कमी होईल असं मला वाटतं. पण हे नक्कीच कमी आहे की हे नक्कीच खरं आहे की विद्यापीठाच्या विकासामध्ये सर्व स्टेक होल्डरचा डायरेक्टली इनडायरेक्टली हा पार्टिसिपेशन असणं फार मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे. जोपर्यंत सर्व स्टेक होल्डरचं विद्यापीठाच्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेशन होणार नाही, तोपर्यंत विद्यापीठ हे मोठं होणार नाही किंवा प्रभावी होणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. का तर कोणत्याही विद्यापीठाची स्थापना ह्या त्या भागातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक या सर्व गोष्टीला प्रोत्साहन मिळावं, या सर्व गोष्टीचा विकास व्हावं या मुख्य उद्देशाने झालेली असते. मग हा उद्देश होत असताना जे काही स्टेक होल्डर आहेत त्यांचं आणि विद्यापीठाचं कनेक्शन मोठं असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. पण जे काही थोडंफार कमी झालेलं होतं त्या कोविडच्या काळामध्ये स्वॅब टेस्टिंग लॅबोरेटरी एस्टॅब्लिशमेंट करून आणि बाकीच्या वेगवेगळे कार्यक्रम करून ते कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी यामध्ये वाढ करू असं मी या ठिकाणी सांगू. नक्कीच सर, समाजानंच नाही तर सगळ्या स्टेक होल्डरनं या COVID-19च्या काळामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठानं आपल्या नेतृत्वाखाली जी अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल उचललं आणि लॅब उभी करून स्वॅब टेस्टिंग केलं, त्यात जी महत्त्वाची भूमिका आपण बजावली त्याबद्दल खरंच आपण अभिनंदनासाठी पात्र आहात. असं असलं तरी एक सामाजिक संवेदनशीलता म्हणून आपण खूप मोठं काम त्या दृष्टिकोनातून केलेलं आहे. नक्कीच विद्यापीठानं समाजाला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे, समाजाला घडवण्याचं काम केलं पाहिजे आणि समाजाचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सुद्धा विद्यापीठानं पावलं उचलली पाहिजेत. या बाबतीमध्ये नक्कीच एकमत आपलं असावं या आपल्या वक्तव्यातून दिसतं. सर, याच अनुषंगानं मला एका सूचना करावी असं वाटते की या हितगुजमध्ये आपल्याशी की विद्यापीठ संस्थाचालक असतील, संलग्नित महाविद्यालयाचे संस्थाचालक असतील, काही पालक असतील,
सजग असे सामाजिक कार्यकर्ते असतील, याच्याशी संवाद साधण्यामध्ये कुठंतरी कमी पडते असं वाटतं का? नक्कीच नक्कीच विद्यापीठ यामध्ये नक्कीच कमी पडते असं मला नक्कीच वाटते. फक्त एक कमी पडत असताना त्यामध्ये फक्त विद्यापीठ प्रशासनाचीच चूक आहे किंवा विद्यापीठ प्रशासनच पुढे येत नाही असं नाही, तर संस्थाचालकसुद्धा त्या प्रमाणामध्ये पुढे येत नाहीत असं मी या ठिकाणी मोठ्या एक म्हणजे बोल्डपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आपण बऱ्याचशा वेळेस विद्यापीठामध्ये संस्थाचालकांची सुद्धा बैठकी घेत असतो, पण मला सांगायला या ठिकाणी खेद वाटतो की अशा बैठकीला फार कमी संस्थाचालक त्या ठिकाणी उपस्थित असतात. नक्कीच प्राचार्य तर सर्व उपस्थित असतात, पण संस्थाचालकसुद्धा उपस्थित तर असतात. फार कमी प्रमाणात उपस्थित असतात. संलग्नित महाविद्यालयातील शिक्षणाचं कॉलेज पुरतं जर आपण विचार केला तर त्यामध्ये संस्थाचालक आणि प्राचार्याची फार मोठ्या प्रमाणात भूमिका असते असं मला वाटतं. तर येणाऱ्या काळामध्ये संस्थाचालकांनी सुद्धा प्रोॲक्टिव्हली विद्यापीठामध्ये येऊन किंवा विद्यापीठाने सुद्धा प्रोॲक्टिव्हली त्यांच्याशी जर मोठ्या कनेक्ट वाढवला तर या समस्येवर किंवा या गोष्टीवर आपल्याला मात नक्की करता येईल असं मला या ठिकाणी वाटतं. कारण कसं सर, की विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये अत्यंत नामवंत राजकारणी आहेत आणि ते सगळे संस्थाचालक आहेत. माजी CM असलेले अशोकराव चव्हाण साहेब असतील, सन्माननीय अमित देशमुख असतील, अशी जी मोठी मोठी मंडळी आहे, अशा मंडळींना एकत्रित करून जर विद्यापीठाच्या विकासामध्ये सहभागी करून घेतलं किंवा त्यांच्याशी सुसंवाद साधला तर नक्कीच या परिसरातल्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं आपला प्रयत्न नक्की 100% आपण अनेक वेळा तशा प्रकारचे प्रयत्नसुद्धा केलेले आहेत. तर या दृष्टिकोनातून काही पावलं उचलता येतील का, जेणेकरून विद्यापीठ आपलं हे एक समाजभिमुख विद्यापीठ होईल? नाही, अशा दृष्टीने जे काही संस्थाचालक आहे जेव्हा जे समाजामधले जे काही राजकारणी आहेत जे किंवा बाकीचे स्टेक होल्डर्स आहेत त्याबद्दल समन्वय साधण्याचा विद्यापीठाच्या वतीने प्रयत्न होतच असतो वेळोवेळी. भावी काळामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण समन्वय वाढवू जेणेकरून विद्यापीठाच्या विकासामध्ये त्यांचं पार्टिसिपेशन मोठ्या प्रमाणात होईल असं मला वाटतं. आता सर शेवटच्या एका 2-3 प्रश्नासाठी येतोय मी. आपली नोव्हेंबर 2018 पासून सुरू झालेली कुलगुरू पदाचा प्रवास आज घडीला एक 4-4.5 वर्षापर्यंत पोहोचलेला आहे. आपण या संपूर्ण कुलगुरू पदाच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला काय वाटतं की आपण समाधानी आहात का? या कुलगुरू पदाच्या संदर्भामध्ये आपण जे काही प्रश्न सोडवलेले आहेत या 4 जिल्ह्यातले शैक्षणिक प्रश्न असतील किंवा इथल्या एकूण आव्हानं असतील, त्या आव्हानाला तोंड देत असताना ती सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालात असं वाटतंय का? प्रत्येक ऑर्गनायझेशन किंवा प्रत्येक विद्यापीठाचे प्रश्न हे वेगळे. नांदेड विद्यापीठाचा प्रश्न हे वेगळे आहेत, पुणे विद्यापीठाचे प्रश्न वेगळे आहेत आणि नांदेड विद्यापीठामध्ये जे काही प्रश्न आहेत ते काही प्रश्न तर ब्लँकच आहेत आणि काही प्रश्न हे ठळक आहेत. म्हणजे काही प्रश्न जे आहेत जो काही ॲडमिनिस्ट्रेटर आहे त्याच्या बघण्याचा अँगल काय आहे त्यानुसार काही प्रश्न निर्माण होतात आणि काही प्रश्न तर ओपन प्रश्न आहेत. आपण बऱ्याचशा म्हणतो की हा ओपन प्रॉब्लेम आहे बा, कोणी पण त्याला सॉल्व करा. मग नांदेड विद्यापीठाचे जे काही प्रश्न आहेत, जे काही बेसिक छोट्या प्रश्न होते, ती प्रश्न 50% मी नक्कीच सॉल्व करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. हे नांदेड विद्यापीठाचे हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे बाकीच्या विद्यापीठामध्ये नाहीत. त्यामधील प्रशासनामधील प्रश्न असतील किंवा प्रशासनामध्ये जे काही वेगवेगळे अधिकारी कर्मचारी असतील त्यांच्या मानसिकतेबद्दलचा प्रश्न असेल, हे प्रश्न हे बाकीच्या विद्यापीठामध्ये वेगळे आहेत की आणि आपल्या विद्यापीठामध्ये वेगळे आहेत. ते नक्कीच मी सॉल्व करण्याचा प्रयत्न केला आणि ओव्हरऑल कारकिर्दी जर पाहिली तर जे काही विद्यापीठापुढे पुढचे जेवढे काही आव्हान होते त्यापैकी 75% प्रश्न मी सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला वाटतं. त्या ठिकाणी काही प्रश्न आहेत ते ओपन आहेत, पण ते प्रश्न हे विद्यापीठाच्या स्कोपमध्ये नाहीत. माझी इच्छा किती जरी मोठी असेल तर ते विद्यापीठाच्या स्कोपमध्ये नसल्यामुळे त्याच्यावर आपल्याला उत्तर काढता येणार नाही. पण नक्कीच 2 प्रश्न आहेत की ज्याच्यावर मी राहिल्या काळामध्ये काम करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि नक्कीच करेन. जे की आपण म्हटल्याप्रमाणे जे काही ॲफिलेटेड कॉलेजेस आहेत, ॲफिलेटेड कॉलेजेसमधलं
ॲफिलेटेड कॉलेज हे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यापीठाच्या प्रक्रियेमध्ये किंवा शैक्षणिक प्रगतीमध्ये भाग घेणं अपेक्षित आहे. ॲफिलेटेड कॉलेजेसमधलं जे काही शैक्षणिक वातावरण आहे ते वातावरण, त्यामधलं रिसर्च यामध्ये वाढ चांगल्या गुणात्मक पद्धतीने वाढ व्हावी आणि मी मागच्या काळामध्ये त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी 100% यशस्वी मला यश नाही मिळालं असं मी नक्कीच त्या ठिकाणी सांगेन त्या ठिकाणी. नक्कीच सर, मी तो प्रश्न तुम्हाला विचारणारच होतो की आपण आपल्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला खूप इच्छा आहे एखादी गोष्ट करण्याची, परंतु ती करू शकला नाहीत. हे झालं संलग्नित महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये. विद्यापीठ कॅम्पसच्या बाबतीमध्ये असं काही आहे का एखादं? नाही, विद्यापीठ कॅम्पसच्या बाबतीमध्ये पण आहे. विद्यापीठ कॅम्पसच्या बाबतीमध्ये आता हा प्लॅटफॉर्म नाही की त्या प्लॅटफॉर्मवर जे काही प्रश्न आहेत ते सांगता येईल, पण विद्यापीठ कॅम्पसच्या बाबतीमध्ये सुद्धा विद्यापीठ कॅम्पसमध्ये आता माझी अशी अपेक्षा आहे की विद्यापीठ कॅम्पसमध्ये जवळपास 5,000 विद्यार्थी असणं अपेक्षित आहे. आज एवढा मोठा विद्यापीठाचा कॅम्पस आहे आणि विद्यापीठाच्या एवढ्या मोठ्या कॅम्पसमध्ये 3,000 विद्यार्थी आहेत. तर विद्यापीठ कॅम्पसमधले जे काही वेगवेगळे स्कूल्स आहेत, सब कॅम्पस असेल, मेन कॅम्पस असेल, या ठिकाणी विद्यार्थी संख्या वाढवण्याचा फ्रॉम द डे वन मी प्रयत्न केला. त्या प्रयत्नाला 50% यश आलं, 100% यश आलं नाही हे मी नक्की सांगेन. नंबर 1. मग त्याला यश का नाही आलं, तर मी जेव्हा प्रत्येक वेळेस बैठक घेतो त्यावेळेस लोक वेगवेगळे कारणं सांगतात. टू सम एक्सटेंट ते जे लोक कारणं सांगतात त्या कारणाशी मी थोड्याफार प्रमाणामध्ये सहमत आहे, पण 100% त्या ठिकाणी मी सहमत नाही आहे. तर त्यामध्ये कॅम्पसवर, सब कॅम्पसवरमध्ये एनरोलमेंट वाढवण्याबद्दल समाधानकारक प्रगती नक्कीच झाली नाही असं मी या ठिकाणी सांगेन. नंबर 1. आणि नंबर 2, शिक्षकांचे पदभरती असेल किंवा नॉन टीचिंग लोकांची पदभरती असेल, तर हे विषय हे विद्यापीठाशी संबंधित नाहीत, तर त्यावर फार मोठं भाष्य करणं हे योग्य नाही. पण त्या संदर्भामध्ये सुद्धा, पदभरतीच्या संदर्भामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे प्रपोजल्स पाठवलेले आहेत. अँड आय एम होपफुल की येणाऱ्या काळामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या भरतीचा GR महाराष्ट्र शासनाकडे निघेल. जसा GR निघाला तो कमीत कमी कालावधीमध्ये सर्व पदे भरण्याचा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करणार आहोत. आज विद्यापीठामध्ये काही स्कूल्स आहेत तर त्या ठिकाणी फक्त एकच टीचर आहेत, आणि मग जेव्हा काही विभाग आहेत त्या ठिकाणी फक्त एकच टीचर आहे. जेव्हा एका विभागामध्ये एकच टीचर आहे असं असताना त्या ठिकाणच्याकडनं किती अपेक्षा करावा हा फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासकाची किती जरी इच्छा असेल तरी इच्छेनुसार बऱ्याच वेळेस काम करता येत नाही असं मला वाटते. आणि अशा प्रकारची समस्या किंवा अशाच प्रकारचे प्रॉब्लेम हे ॲफिलेटेड कॉलेजमध्ये सुद्धा आहे. ॲफिलेटेड कॉलेजमध्ये जे अनुदानित महाविद्यालय आहेत, अनुदानित महाविद्यालयातील बऱ्याच प्राध्यापकाच्या जागा ह्या रिकाम्या आहेत. काही जे विनाअनुदानित महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी तरी बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी प्राध्यापक पण नाहीत. मग अशा ऑड परिस्थितीमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने केलेला आहे. टू सम एक्सटेंट आय एम सॅटिस्फाईड, बट टू सम एक्सटेंट ऑन दीज 2 इश्यूज मी तेवढा समाधानी नाही असं मी नक्कीच सांगेन. तुम्ही विषय काढला म्हणून त्या विषयाला अनुसरूनच एक प्रश्न विचारतो. PG एनरोलमेंटच्या संदर्भामध्ये विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये आपण अनेक विद्यापीठामध्ये पाहतो तिथं प्रवेश फुल होतात. आजही आजची ही परिस्थिती आहे. पण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या स्कूल कॅम्पसमध्ये PGच्या विद्यार्थ्यांचा ओढा दिसत नाही, जे की शहरातली जेवढी कॉलेजेस आहेत PGची त्यांचे प्रवेश पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याकडे प्रवेश घ्यायला विद्यार्थी येतात. हा जो ट्रेंड आहे, ह्या ट्रेंडमध्ये काही बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून स्कूलमधले काही बदल घडवून आणण्यासाठी काही आपल्याला काही करता येऊ शकेल का असं? आपण जे म्हटलं त्या मताची मी 100% सहमत नाही आहे. काही स्कूल्स आहेत, काही डिपार्टमेंट आहेत, त्या डिपार्टमेंटमध्ये एनरोलमेंट किंवा डिमांड रेशो ॲफिलेटेड कॉलेजेसपेक्षा थोडा कमी आहे. पण जे पर्टिक्युलरली सायन्सचे स्कूल्स आहेत किंवा बाकीचे स्कूल्स आहेत त्यामध्ये विद्यार्थ्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या ठिकाणी डिमांड रेशो पण फार मोठ्या प्रमाणात आहे असं मी नक्की सांगेन. ज्या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, ज्या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा फार कमी आहे, त्या ठिकाणी तिथल्या टीचर्सला मोठ्या प्रमाणामध्ये त्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये
त्या स्कूलमध्ये किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा ओढा वाढेल असं मला नक्कीच वाटतं. नक्कीच सर वाटतं. कुलगुरू म्हणून आणि आपण- बेसिक काही प्रश्न आहेत जे आपल्याला सांगता येत नाही, की जी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे ही विद्यार्थ्याच्या मानसिकता ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, किंवा विद्यार्थ्यांची सामाजिक परिस्थिती असेल, भौगोलिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल, ही परिस्थितीसुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये हे एनरोलमेंट कमी होण्यासाठी कारणीभूत आहे असं मला बऱ्याच ठिकाणी वाटतं. का तर जेव्हा त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये जवळच्या महाविद्यालयामध्ये ही फॅसिलिटी उपलब्ध असताना एवढ्या लांब किंवा दुसऱ्या गावी जाऊन कशाला शिकावं असं एक बऱ्याचशा वेळेस त्यांच्या आर्थिक परिस्थिती असेल किंवा बाकीच्या परिस्थितीमुळं लोकांना वाटतच असतं. त्यामुळं थोडं विद्यार्थ्यांचा ओढा थोडा कमी झालेला आहे. पण हे पण तेवढंच खरं आहे, ग्रामीण भागातली परिस्थिती किती जरी ऑड असेल आणि विद्यापीठामध्ये जर एखाद्या संकुलामध्ये एक चांगल्या प्रकारचं जर शिक्षण मिळत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा ओढा वाढतो. हे अधोरेखित मी या ठिकाणी करू इच्छितो. नक्की सर. सर 2 प्रश्न मी आता लास्ट घेतो. हं. आपल्या ह्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कुलगुरूपदाच्या एखादी अशी चांगली घटना की ज्याच्यामुळे तुम्हाला ती आठवल्याच्या नंतर मनातून आनंद होतो, की जी तुम्ही केली ज्यामुळे तुम्हाला मनातून आनंद होतो आणि त्याची इतिहासामध्ये नोंद झाली, अशी एखादी घटना आम्हाला सांगाल का? मग एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कोविडच्या ह्या जागतिक महामारीच्या परिस्थितीमध्ये आपण एक कोविड स्वॅब टेस्टिंग लॅबॉरेटरी त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केली, जेणेकरून आपण पूर्ण समाजाला एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी देऊ शकलो. ती एक माझ्या दृष्टीने फार आनंदाची गोष्ट आहे, किंवा जी विद्यापीठाच्या इतिहासामध्ये बरेच वर्ष ती अधोरेखित राहील. एक नंबर. दुसरी गोष्ट, बाकीचं विद्यापीठाचा परिसर आहे, विद्यापीठामध्ये ज्या भौतिक आणि बेसिक सुविधा निर्माण केल्या त्या एक चांगल्या प्रकारे होतील. आणि तिसरी गोष्ट, विद्यापीठाच्या वतीनं जे काही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि अकॅडमिक आणि रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत त्याबरोबर आपण MOU केले. त्याचा उपयोग येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठाचा शैक्षणिक आणि संशोधनात्मक दर्जा वाढवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होणार आहे. या 3 गोष्टी आपण या ठिकाणी स्थापन केल्यात. ते एक लँडमार्क आहे असं मला नक्कीच वाटतं. नक्कीच सर. आपला कोविडच्या काळामधला जो नेतृत्व आहे आणि कोविडच्या काळामध्ये जे सामाजिक संवेदनशीलतेचं आपण जे प्रदर्शन दिलात ते खरंच कौतुकास्पद आहे आणि ती या विद्यापीठ परिसरातल्या प्रत्येक लोकांना अभिमानाची गोष्ट वाटते. सर ही जशी अभिमानाची गोष्ट आहे तशी मला अजून एक प्रश्न पडतो की तुमच्या आयुष्यामध्ये या 4-4.5 वर्षाच्या कुलगुरूपदाच्यामध्ये अशी एखादी नकारात्मक घटना घडली का, जेणेकरून तुम्हाला ती आठवल्याच्या नंतर आजही दुःख वाटतं, की इथून गेल्याच्या नंतर सुद्धा ती तुम्हाला दुःखदायक क्लेशदायक वाटते? नक्कीच मी त्या ठिकाणी हे सांगू इच्छितो की जेव्हा मी 2019मध्ये 2018मध्ये मी चार्ज घेतला, 2019मध्ये या ठिकाणची जेव्हा परिस्थिती पाहिली त्यावेळेस एक मला असं वाटत होतं की एक आपण ह्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना एक वेगळ्या प्रकारची ट्रेनिंग द्यावी. अशी ट्रेनिंग द्यावी की ट्रेनिंग दिल्यामुळं विद्यार्थ्यांची एम्प्लॉयबिलिटी वाढेल आणि सेम एम्प्लॉयमेंट करण्याकडे सुद्धा विद्यार्थ्यांचा कल वाढेल. या दृष्टीने आपण एक ट्रेनिंग द्यावी असं एक मला वाटत होतं. त्याचाच एक भाग म्हणून मी जेव्हा IIT मुंबईमध्ये होतो त्यावेळेस माझे मित्र होते, ते आता सिमेन्स मध्ये एक चांगल्या पदावर आहेत. मग मी असंच बोलत असताना मी असा विचार करत असताना त्यांचा मला एका दिवशी फोन आला. मग त्यांनी बोलत सांगितले की असं आम्ही NITमध्ये सिमेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स आम्ही एस्टॅब्लिश करत आहोत. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर NITमध्ये सिमेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स करता निर्माण, तर तुम्ही नांदेड विद्यापीठामध्ये का करत नाही असं मी त्यांना प्रश्न विचारला. ते म्हणे की दिस फॅसिलिटी इज लिमिटेड ओनली फॉर IITs अँड NITs असं त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हणले, रिक्वेस्ट केली की बाबा हा ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागामध्ये ॲडव्हान्स सुविधापेक्षा मूलभूत सुविधासुद्धा नाहीत. या ग्रामीण भागामध्ये वॉटरचं क्रायसिस आहे. या ग्रामीण भागामध्ये लातूरला त्या काळामध्ये आपण रेल्वेने पाणी नेलं होतं, हे पण त्यांना उदाहरण दिलं. म्हणलं अशा ग्रामीण भागामध्ये जर तुमच्या कंपनीतर्फे सेंटर ऑफ एक्सलन्स जर आपण या ठिकाणी सुरू करू शकलात तर फार मोठ्या प्रमाणात मदत होईल असं मी त्यांना बोललो आणि त्या प्रकारचा मेल पण लिहिला.
मग त्या ठिकाणी मी आता ठीक आहे, आपण लातूरला रेल्वेनं पाणी आणलं, एक आपली निगेटिव्ह बाब जरी असली तरी मला हे प्रपोजल सँक्शन करत असताना एक पॉझिटिव्ह गोष्ट झाली. मग ते प्रपोजल त्यांनी USA त्यांच्या सेंट्रल कमिटीकडे पाठवलं आणि USA सेंट्रल कमिटीकडे पाठवल्यानंतर ते प्रपोजल USA मधून 28 कोटी रुपयाचं प्रपोजल नांदेड विद्यापीठासाठी मंजूर केलं त्यांनी. जेव्हा 28 कोटी रुपयाचं प्रपोजल जेव्हा मंजूर केलं, त्यामध्ये एकच अट होती, जे काही टोटल एक्सपेंडिचर आपण करणार आहोत त्यापैकी 80% हा सिमेन्सने करायचा आणि 20% हा विद्यापीठाने करायचा, असं त्यांची एक अटच होती. आणि ज्या ठिकाणी यांनी सेंटर ऑफ एक्सलन्सेस एस्टॅब्लिश केलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी 80-20 हा त्यांचा नियमच असतो आणि त्यांनी ते करत असताना त्यांच्या CSR फंडमधून ही गोष्ट त्यांनी करणार होती. मग त्यांनी ते प्रपोजल आणलं आणि प्रपोजल आपण मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ठेवलं. मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये क्षणाचा सुद्धा त्याला विरोध म्हणजे विचार न होता सर्व सन्मान्य सदस्यांनी ते प्रपोजल मंजूर केलं. मंजूर केल्यानंतर मग मी विद्यापीठामध्ये सर्व प्राध्यापकांची बैठक घेतली, त्यांना ते प्रपोजल काय आहे ते समजून सांगितलं. मग विद्यापीठामध्ये प्राचार्याची बैठक घेतल्यानंतर संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्याची बैठक घेतली, त्यांना पण ते प्रपोजल सबमिट करून म्हणजे प्रपोजल सांगितलं. मग हे झाल्यानंतर मग मी सिमेन्सची टीम या ठिकाणी बोलवली आणि सिमेन्सच्या टीमला सांगितलं की बाबा विद्यापीठातले जे टीचर्स आहेत, प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, त्यांना पण ते प्रपोजल हे करा म्हणून. मग त्या सर्वांनी प्रपोजल सर्वांना समजून सांगितलं. मग मी एक हा विचार केला की बा ठीक आहे, हाऊ टू गो अहेड, पुढे कसं जायचं, मग आता त्याचं इम्प्लिमेंट करण्याचं. मग त्यामध्ये आम्ही 10 लॅबॉरेटरीज करणार होतो निर्माण आणि त्या 10 लॅबॉरेटरीची जबाबदारी मी ही 10 संलग्नित महाविद्यालयातील टीचर आणि विद्यापीठातल्या टीचर्सला मी देण्याचं ठरवलं होतं. त्या दृष्टीने मी बैठका घेतल्या. जेव्हा बैठका घेत होतो त्यावेळेस सर्वजण येस 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 म्हणायचे, पण जेव्हा ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन सुरू झालं त्यावेळेस संलग्नित महाविद्यालयातील फार कमी प्राध्यापक लोक ते म्हणजे इनिशिएटिव्ह घेण्यासाठी आणि पुढे येण्यासाठी पुढे आले. त्याचबरोबर संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांच्या बरोबर सर्वांसोबत बैठक घेतली, पण 1 ते 2 प्राचार्य 5 प्राचार्य सोडले तर कोणीही त्या ठिकाणी पुढे आलं नाही. मग शेवटी असं मी विचार केला की बा संलग्नित महाविद्यालयामध्ये आपल्याला माहिती आहे की फंडचं शॉर्टेज आहे, तुम्ही त्या ठिकाणी येऊ नका, म्हणजे फायनान्शियल असिस्टन्स मी जास्त एक्सपेक्ट करत नाही, पण कमीत कमी तुमचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन राहावं, यासाठी तरी तुम्ही पुढे या, असं म्हणून मी त्यांना पण सांगितलं. मग यानुसार 3-4 बैठका घेतल्या तरी पण फार लोक कुणीच पुढे आलं नाही. मग जेव्हा लोक पुढे येत नव्हतं आणि प्रत्येकाची इच्छा काय, एक माइंडसेट असा झाला की बा हे जे सेंटर ऑफ एक्सलन्स इन सिमेन्स आपण ह्या ठिकाणी एस्टॅब्लिश करतो आहे, तर हे इंजिनिअरिंग, सिमेन्स ही इंजिनिअरिंग कंपनी आहे, त्यामुळे हे सगळं इंजिनिअरिंगशी संबंधित आहे. आपल्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्सला त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार नाही, असा एक निगेटिव्ह मानसिकता सर्व प्राध्यापकामध्ये निर्माण झाली. पण ते सेंटर ऑफ एक्सलन्स इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी पुरतंच मर्यादित नव्हतं, तर ते सोशल सायन्स असेल, कॉमर्स अँड मॅनेजमेंट असेल, इंटरडिसिप्लिनरी स्टडी असेल, सर्वांसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयुक्त होतं असं मला त्या ठिकाणी वाटतं. पण लोक पुढे आले नाहीत. मग मी नंतर विचार केला की सिमेन्सला विद्यापीठ हे अकाउंटेबल आहे. जर ज्या गोष्टीसाठी त्यांनी फंड दिलेला होता ते फंडिंग जर योग्यरित्या जर वापरता नाही आलं तर ते रिफंड करावं लागतं, हा तो सिमेन्सचा नियमच होता. मग मी विद्यार्थ्यांना, टीचर्सला भरपूर कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण नोबडी केम फॉरवर्ड. मग एवढं झाल्यानंतर सुद्धा मी परत एक वेळेस सिमेन्सची टीम बोलवली, परत एक वेळेस त्यांना मी गायडन्स केलं, पण लोक पुढे नाही आलं. त्यामुळे नाविलाजानं मी रोट ए मेल टू सिमेन्स की बाबा आम्ही ही प्रोजेक्ट पुढे जाऊ शकणार नाही. आणि दॅट इज द बिगेस्ट, म्हणजे मला एक वाटतं की मी ही गोष्ट करू शकलो नाही, त्याचं मला एक दुःख आहे असं मी सांगेन. आणि मी आज पण सांगू इच्छितो की सेंटर ऑफ एक्सलन्स इन सिमेन्सनी फक्त आणि फक्त NITs, IITs आणि बाहेरच्या देशातल्या संस्थेमध्ये हे सेंटर दिलेलं होतं. जर विद्यापीठामध्ये आपण जर सेंटर घेतलं असतं तर विद्यापीठाचं नाव हे पूर्ण जगाच्या नकाशावर राहिलं असतं, असं मी अभिमानानं सांगू इच्छितो. आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना स्वतःची एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी, एम्प्लॉयबल होण्यासाठी, एक क्रिएटिव्हिटी निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग झाला असता. पण आपण ह्या टीचरमध्ये किंवा त्यांना एक मला म्हणता येईल की
ॲज ए ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून तेवढं मोटिवेशन देण्यात कमी पडलो, किंवा टीचर्सनी किंवा प्राचार्यांनी तेवढं इनिशिएटिव्ह घेतलेलं नाही, त्यामुळं हे प्रोजेक्ट सक्सेस झाला नाही असं मला वाटतं. अँड दॅट इज द बिगेस्ट आय वुड से दॅट अ पॉईंट वेअर आय एम नॉट सॅटिस्फाईड. ते जर झालं असतं तर खरंच नक्कीच फायदा झाला असता, नक्की त्याचा सर. नक्कीच फायदा झाला असता. आपल्या विद्यापीठाला आणि जे काही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 20मध्ये अपेक्षित आहे त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला असतो. मग ऑन वन साईड वी आर अहेड, आपण एक काळापेक्षा पुढे चालतं विद्यापीठ असं मी या ठिकाणी नक्कीच सांगेन. NPTELचे कोर्सेस घेणं असेल, क्रेडिट ट्रान्सफरची स्कीम असेल, किंवा मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन असेल, वेगवेगळ्या संस्थेबरोबर करार करणं असेल, त्या संस्थेबदले सायंटिस्ट आणि जे हे आहेत त्या लोकांना विद्यापीठाचा रिसर्च गाईड म्हणून काय म्हणता येईल मान्यता देणं असेल, किंवा त्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन रिसर्च सेंटर स्थापन करणं, हे एक काळाची पावले ओळखून आपण काळाच्या पुढे जाऊन काम करत आहोत असं मला वाटतं. या पूर्ण प्रोसेसमध्ये काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी जेवढं अपेक्षित यश तेवढं आलेलं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये नक्की त्यामध्ये पण यश येईल असं मला नक्की वाटतं. पण एक गोष्ट मनात नक्कीच राहील, जेव्हा नांदेड विद्यापीठाचं नाव घेईन त्यावेळेस मी सिमेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यापीठामध्ये स्थापन करू शकलो नाही याचं मला दुःख शेवटपर्यंत राहील असं मी नक्कीच सांगेन. नक्की सर. आपण आपल्या मनामध्येच नाही तर ही आपल्या मूळ संकल्पनेपासून ह्या विद्यापीठाचा पूर्ण परिसर वंचित राहिला आहे, विद्यार्थी वंचित राहिले, समाज वंचित राहिला. त्यामुळं समाजाचं एका अर्थानं समाजाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असं मला वाटतं. असं असलं तरी आपण 4-4.5 वर्षामध्ये या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे. आपण जी केलेली मेहनत आहे, कष्ट आहे, आपण सातत्यानं जे काम करत आलात त्या कामाचं एक मोबदला म्हणून शासनानं, भारत सरकारनं आपल्याला हरित विद्यापीठ बनवल्याबद्दल जे जलसंधारणाचा पुरस्कार दिला ते खरंच त्या केलेल्या कामाचं कौतुक आहे. त्याचबरोबर एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा आपण केलेल्या रिसर्चच्या क्षेत्रामध्ये केलेलं काम म्हणून सुद्धा आपला या विद्यापीठाच्या कार्यकक्षेमध्ये काम करताना गौरव झालेला आहे. आणि समाज कोविड-19च्या काळामध्ये आपल्या विद्यापीठाचं आपण नेतृत्व करताना इतिहासामध्ये एक नोंद झालेली आहे. त्या नोंदीचा एक भाग म्हणून आपण सामाजिक संवेदनशीलता जपलेली आहे, त्याचाही कौतुक नक्कीच झालेलं आहे असं मला वाटतं. आपली कारकीर्द या 2-4 घटनामुळं इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखी झालेली आहे. म्हणून राजमुद्रा न्यूज चॅनलच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनसुद्धा करतो. एवढ्यासाठी अभिनंदन करतो की आपण खूप चांगलं काम या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन करत आलात आणि सातत्यानं करत आहात हे आम्ही सर्वजण पाहत आहोत. यासाठी आम्हाला नक्कीच तुमचा अभिमान वाटेल. सर, कुलगुरू म्हणून आपण या 4 जिल्ह्यातले संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी यांना काय संदेश देऊ इच्छिता? या प्रसंगी मी सर्व संस्थाचालक, विद्यार्थी, शिक्षक या सर्वांना असा संदेश देऊ इच्छितो की जो या भागातली शैक्षणिक प्रगती असेल, शैक्षणिक संशोधन असेल, याची संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढीसाठी आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करावेत. ते प्रयत्न करत असताना विद्यापीठास आत्ताच म्हटल्याप्रमाणे विद्यापीठ आणि समाजामध्ये जी काही थोडीफार दरी निर्माण झाली आहे ती दरी निर्माण करून सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन इथला शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करावे असं मी सर्वांना आवाहन करतो. दुसरी गोष्ट, जे काही विद्यापीठाशी संबंधित स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डर्सचं सुद्धा या विद्यापीठामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन असावं आणि विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने सुद्धा जे काही सामाजिक समस्या असतील, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक यामध्ये सुद्धा हिरारीने भाग घेऊन, प्रोॲक्टिव्हने भाग घेऊन या समस्यावर किंवा या आव्हानावर काम करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो. सर, आपण राजमुद्रा न्यूज चॅनलसाठी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलात, आपली भावना इथं व्यक्त केलात, आपला प्रवास इथं व्यक्त केलात आणि विद्यापीठाबद्दल, विद्यापीठाच्या काम करत असताना, विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून काम करत असताना आपल्याला जे काही करता आलं ते करण्याचा प्रयत्न सातत्यानं आपण केलेला आहात. त्याबद्दल नक्कीच ह्या 4 जिल्ह्यातली सामान्य विद्यार्थी आपल्या कारकिर्दीमध्ये जो घडून गेलेला आहे तो नक्कीच ऋणात राहील असं मला वाटतं. जरी काही
संलग्नित महाविद्यालय असतील किंवा विद्यापीठातले कर्मचारी असतील किंवा सगळ्या गोष्टी यांना सातत्यानं आपण शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. शैक्षणिक उंची निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढ कशा पद्धतीनं होईल या दृष्टिकोनातून सुद्धा सातत्यानं प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर भौतिक सुविधासुद्धा चांगल्या पद्धतीनं उभ्या करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. ह्या सगळं करत असताना आपल्यामधला माणूस आपण जिवंत ठेवला हे या ठिकाणी नक्कीच मी नमूद करतो आणि या ठिकाणी थांबतो. मी प्राचार्य डॉक्टर पंजाब चव्हाण आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आभारी आहे. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.